हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. आपण विरक्तीपर्यंत येऊन थांबलो की जी परमार्थाच्या प्रवासाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता विरक्तीची कवणपरी जे येवनी मनाते वरी, हेही सर्वज्ञे श्रीहरी देखिले असे. मनाते वरी याच्यामध्ये एक लक्षार्थ दिलेला आहे की ज्ञान जर अंतःकरणात व्हायचं जर असेल तर विरक्तीनं मनाला वरलं पाहिजे. विरक्तीला वाटलं पाहिजे की याच्या हृदयामध्ये आपण जाऊन बसूया. आपण जितकं विरक्तीच्या मागे लागू ना इतकं विरक्ती पुढे होईल. याचा अर्थ काय आहे की काहीतरी करून विरक्ती येणार नाहीये. विरक्ती ही विचारानं येणार आहे. सकाळी मी बोलल्याप्रमाणे आपल्याला स्थूल पंचमहाभूतांच्या पैकी जर पृथ्वी एखाद्याला सांगितलं मला माती दे तर काहीतरी करून आणून देता येईल ना. माती, पाणी आणून देता येईल, वायू आणून देता येईल. आकाश कोणाला आणून देता येणार नाही. क्रियेनं आकाश मिळवता येत नाही. तसं कोणतीही क्रिया करून आपल्याला विरक्ती मिळवता येत नाही. विरक्ती ही विचारा अंतीच यावी लागते आणि त्याला सूक्ष्म विचार हवा. तो विचार करायचं अंतःकरण हे साधन आहे. ते विचार करणारं अंतःकरण ज्यावेळेला या पद्धतीनं विचार सुरू करेल त्यावेळेला विरक्ती आपोआप आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश करेल. आता त्याच्याकरता विचार कोणता करायचा तर संपूर्ण संसाराचा विचार करायचा आहे. मौलींनी याची व्याख्या जी केलेली आहे वैराग्याची किंवा विरक्तीची की तैसी संसारा या समजता जाणी जे जे अनित्यता ते वैराग्य दवळीता पाठी लागे. म्हणून सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला मी ज्याप्रमाणे बोललो की पहिल्यांदा तत्व विचार आहे. समोर जी आपल्याला डोळ्याला दिसणारी सृष्टी आहे ती कशापासून बनलेली आहे, त्याच्यामध्ये नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे याचा विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर मग आत्मविचार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी ब्रह्मविचार आहे. आता विरक्ती जी निर्माण होते सामान्य मनुष्याला एकदम हा संसार मिथ्या आहे असं सांगून चालत नाही. तो डायजेस्टच करू शकत नाही. मग याचे 3 टप्पे सांगितलेले आहेत की पहिल्यांदा त्याच्यामध्ये दोष दृष्टी यायला पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यामधलं अनित्यत्व दाखवलं पाहिजे आणि मग विवर्तवादामधला मिथ्या दृष्टी सांगितली पाहिजे. सुरुवातीला कळलं तरी पाहिजे की समोर दिसणारा संसार जो आहे त्याच्यामध्ये दोष आहे. दोष म्हणजे काय, इट इज नेव्हर कम्प्लीट. आपली सगळ्यांची ओढ आहे ती पूर्णत्वाकडे आहे. आपल्याला जे काही हवं ते कम्प्लीट हवंय. अपूर्ण आपल्याला काहीही चालत नाही ना. आपण भोजनाला बसलो सकाळी आणि सांगितलं की आज फक्त चपाती आणि भात मिळणार नाही चालत नाही. किंवा नुसता भात देतो चपाती नाही, कारण आम्हाला भोजन हे पूर्णच हवं. आपलं मूळ स्वरूप पूर्णता असल्यामुळं आपली ओढ जी आहे ती नेहमी पूर्णत्वाकडे आहे. आणि संसारातला कोणताही विषय, या जगामधला दृश्य जगामधला कोणताही विषय, कोणतीही गोष्ट इन इटसेल्फ कधीही कंप्लीट नाहीये. हे जर कळलं सुरुवातीला तर त्याला म्हणतो आपण दोषदृष्टी. नंतर त्याच्यामधली अनित्यता. धरून चाला की एखादा पदार्थ बाय ऑल मीन्स एखादा अगदी भागीरथ प्रयत्न केले म्हणू आपण आणि तो पूर्णपणे मिळवला, तरी लगेच पुढचा प्रश्न येतो की तो किती काळ पूर्णपणे टिकेल. काळाची सत्ता सर्वांच्यावरती आहे. आत्ता तुम्हाला तो ठीक वाटतो, म्हणजे आपण सपोज उत्तम खीर केली, सकाळी सगळ्यांना खीर आवडली होती, अगदी प्रत्येकाला जशी हवी तशी, त्याचं टेक्स्चर म्हणा, त्याच्यात पडलेली साखर म्हणा, त्याच्यातलं दूध, त्यावेळी ती पूर्ण होती. त्यात दोष काढण्याजोगं काही नव्हतं. पण ते टिकणार किती वेळ? संध्याकाळी किंवा उद्या सकाळी ती खीर नासणार आहे.
सगळ्यात पहिल्यांदा अपूर्णता किंवा दोषदृष्टी, त्याच्यानंतर अनित्यत्व, आणि नंतर मग आपण मिथ्यात्वाकडे जाऊया. मी नेहमी लोकांना माझं आवडतं जे याचं संक्षिप्तीकरण मी केलेलं आहे ना, की संसार 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 किंवा विषय 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 म्हणजे काय आहेत. तर IT हा शब्द लक्षात ठेवायचा. जून महिन्यामध्ये सगळ्यांना इन्कम टॅक्स रिटर्न्स भरायचे असतात. आपण जे काही इन्कम मिळवतो ते इन्कम टॅक्स विभागाला कळवतो ना. तर त्यातले ते 3 शब्द आहेत, IT आणि R. आय म्हणजे इनकम्प्लीट, टी म्हणजे ट्रान्झिटरी, अनित्य आहेत, काल आहेत उद्या असतील असं नाही. आणि द थर्ड इज रिलेटिव्ह. हे मायेचं स्वरूप आहे ऍक्च्युली. इनकम्प्लीट, ट्रान्झिटरी आणि रिलेटिव्ह. रिलेटिव्ह म्हणजे काय, जी गोष्ट तुम्हाला अत्यंत परिपूर्ण वाटते ती दुसऱ्याला वाटेलच अशी नाही. धरून त्याला चहा केला, माझ्या दृष्टीनं तो चहा अतिशय उत्तम झालाय, पण दुसरा एखादा पिणारा काय म्हणतो, अरे थोडी साखर जास्त पाहिजे होती. तिसरा येऊन काय म्हणतो, याच्यात दूध जास्त पडलंय. किंवा आपण बऱ्याचदा काहीतरी खूप विचार करून घरी एखादी वस्तू घेतो. कुणी टीव्ही घेतला, कुणी कार घेतली, मग त्याच्यामध्ये घरामध्ये उहापोह होतो ना. आणि विचारांती बाजारामध्ये जाऊन आपण एक धरून चला XYZ ब्रँडची गाडी आणली, दाराच्या समोर लावली, हौसानं मित्रांना पेढे वाटले. त्यातलाच एक मित्र म्हणतो, अरे ही कशाला घेतलीस, ते मॉडेल चांगलं होतं ना. ते तुमच्या दृष्टीनं जे चांगलं आहे ते दुसऱ्याच्या दृष्टीनं चांगलं असेलच असं नाही. इथं माऊलींनी आपल्याला अजून एक फार सुंदर पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला परमार्थाचा निगेटिव्ह वेनच विचार करावा लागतो असं नाहीये. सगळेच पदार्थ दोषयुक्त असतील असं नाही. आता सोन्यामध्ये काय दोष आहे सांगा बरं. एखाद्यानं 52 कशी सोनं आणलं तर त्याच्यामध्ये काय दोष काढणार. काही काही पदार्थ किंवा सृष्टी ही आपल्याला खरोखर सुख देते, नाही असं नाही. भासमान आहे का खरं आहे ते नंतर बघू. म्हणून प्रत्येक पदार्थ काही दोषयुक्तच असेल असं नाही. प्रत्येक पदार्थ हा परिणामानं ताप देणारा असेल असंही नाही. किंवा प्रत्येक पदार्थामधून आपल्याला शोकच प्राप्त होईल किंवा दुःखच प्राप्त होईल असंही नाहीये. पण सगळ्या पदार्थांच्या मध्ये एक दोष, त्याला दोषही म्हणता येणार नाही कारण काळाची सगळ्यांच्या वरती सत्ता असल्यामुळं अनित्यत्व मात्र कायम आहे. दुःख असू दे, सुख असू दे, चांगलं असू दे, वाईट असू दे, कोणताही जगामधला कोणताही पदार्थ असू दे, कोणतीही घटना असू दे, कोणताही विषय असू दे, अनित्यत्व नावाचा एक, आता त्याला गुण म्हणा किंवा दुर्गुण म्हणा, वॉटेवर, तो त्याच्यामध्ये कॉमन आहे. म्हणून माऊलींनी इथं वैराग्याची व्याख्या करताना निगेटिव्हली न करता पॉझिटिव्हली केलेली आहे की तैसी संसारा या समजता जाणी जे जे अनित्यता एवढंच सांगितलेलं आहे. बाकी काहीही सांगितलेलं नाहीये की त्याच्यामध्ये परिणामजन्य दुःख आहे, तापजन्य दुःख आहे, गुणवृत्ती विरोध आहे, काहीही सांगितलेलं नाही. एक अनित्यता नावाचा, आणि आपलं काय आहे, आपली सगळ्यांची ओढ नित्यतेकडं आहे. काका प्रत्येक प्रवचनामध्ये, बऱ्याच प्रवचनांमध्ये हे सांगून गेलेले आहेत. साधी 4 आण्याची कोथिंबीर घेताना मनुष्य 2 वेळा खालीवर करून बघतो, टिकेल किती दिवस. आपला सगळा ओढा जो आहे तो टिकण्याकडे आहे. आणि विषय हे त्यांच्या स्वरूपानंच नाशवंत किंवा अनित्य आहेत. आणि ही अनित्यता जर कळली, त्याच्यामधली माझी ओढ आहे नित्यतेकडली आणि विषय अनित्य आहेत, माऊली बस एवढं जरी समजून घेतलं तरी त्या माणसाच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होईल की बाबा ही गोष्ट मला कायम स्वरूपी सुख प्राप्त करू देऊ शकणार नाही. अतिशय उत्तम जरी गाडी आणली तरी 5 वर्षानंतर इन्शुरन्सवाले त्याची व्हॅल्यू किती करतात, 0 करतात. आता जरी 5-50 लाखाची जरी गाडी आणली, डेप्रिशिएशन आहे गाडीला, तसं सगळ्या गोष्टींना डेप्रिशिएशन आहे. माऊलींनी इथे खूप छान दृष्टांत दिलाय
हे अनित्यत्व जर मनामध्ये जर आलं, ते पटलं, तर माऊली म्हणतात, जे विषे रांधिली रस सोये, ते जेवणारा ठाऊवी होये, तै तो ताटची सांडूनी जाये जयापुरी. एखाद्याला सांगितलं, समोर जी वाटीमध्ये उत्तम खीर दिली आहे, त्याच्यामध्ये थेंबर विष टाकलंय, तो काय करेल? सगळं ताटच सोडून जाईल. बाकी ती खीर केशरयुक्त आहे का आकडी दुधाची आहे का गव्हाची आहे का शेवयाची आहे, काहीही बघणार नाही. थेंबर विषानं, गंमत कशी असते बघा, आपल्याला विशेषण, विशेष्य आणि विशिष्ट. आता केशर भात आपण म्हणतो हा विशिष्ट झाला ना. अजून कुठले कुठले भात असतात, जिऱ्याचा राईस असतो, वॉटेवर, आपण केशर भात म्हणू. त्याला केशर भात हे नाव का आलं? उत्तम भात आहे, त्याच्यामध्ये थोडस केशर टाकलंय. विशेषण आहे केशर, विशेष्य आहे भात. त्या भातामध्ये केशर टाकल्यामुळे त्याला संज्ञा काय प्राप्त झाली? केशरी भात. विशिष्ट. आपण बुफे लावलेले असतात ना, त्याला आपण काय म्हणतो? केशरी भात घेऊन ये. विशिष्ट नावानं वर्णन केलं ना त्याचं. आता इथं फक्त केशराच्या ऐवजी विष घाला. आता विषारी भात हे काही विशिष्ट होऊ शकतं का? तसं अनित्य संसार हे काही मला आवडणारं विशिष्ट होऊ शकतं का? बस, तुझी ओढ नित्याकडं आहे, येणाऱ्या किंवा जाणाऱ्या सुखाकडे पण नाही, आनंदाकडे पण नाही. धरून चला, एखाद्याला मी सांगितलं, आता माझ्या खिशामध्ये 10 लाख रुपये आहेत, हे मी आता तुझ्याकडे ठेवतो, त्याला आनंद झाला. पण त्याला सांगितलं मी उद्या सकाळी परत घेणार, तो काय म्हणेल? त्यापेक्षा ही बॅग माझ्याकडे देऊच नकोस ना. तसं सुखदुःखांचा जो खेळ चालू आहे ना, आणि त्या सुखदुःखाला मूळ कारण आहे आपला अनुकूल प्रतिकूल. आपल्याला अनुकूल विषय मिळाला की सुख होतं, आणि प्रतिकूल विषय मिळाला की दुःख होतं. आणि माऊलींनी 13व्या किंवा 14व्या अध्यायामध्ये फार सुंदर रीतीने मांडलेलं आहे, काळाशी जू मांडणे. काळानं हा आपल्याबरोबर जुगार मांडलाय. काळ फासे टाकतोय बरं का. आत्ता सुख आहे मग दुःख आहे, आत्ता सुख आहे मग दुःख आहे. हे जर थांबवायचं असेल, त्या काळानं आपल्याबरोबर जे जुगार खेळणं थांबवायचं असेल, त्या एक अरबस्थानातल्या उंटाची पण एक कथा सांगतात बघा. एक अरब वाळवंटामधून निघाला होता, आणि त्यानं उंटाला विचारलं, हे बघा, आपल्या डेस्टिनेशनला पोहोचण्याकरता 2 मार्ग आहेत. पहिल्या मार्गामध्ये सुरुवातीला तुला कष्ट आहे, म्हणजे चढ आहे, पण नंतर उतार आहे. आणि दुसरा एक मार्ग आहे, त्याच्यात सुरुवातीला उतार आहे, नंतर चढ आहे. कुठल्या मार्गाने जाऊ? तो उंट शहाणा होता, बहुतेक वेदांत कानावर पडलेला होता. तो म्हणला, सरळ साधा मार्ग कुठला असेल तर काय, हे एकदा चढ एकदा उतार हे काही जमणार नाही आपल्याला. तसं मनुष्य कधी ना कधीतरी कंटाळतो. आणि सामान्य मनुष्याची सुखाची व्याख्या जी केली आहे ना, ती काय? सुख 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 म्हणजे काय हो? एक दुःख गेलंय आणि दुसरं दुःख अजून आलेलं नाही. याच्यामधला जो बरा चालणारा काळ असतो, त्याला मनुष्य म्हणतो सध्या जरा बरं चाललंय. म्हणजे घरातल्यांची तब्येती उत्तम आहेत, नोकऱ्या व्यवस्थित चालू आहेत, काय शेजाऱ्या पाजाऱ्याशी भांडण नाहीये, गावात पण काय भांडण तंटा नाहीये. जे एक दुःख गेलंय, दुसरं अजून आलेलं नाही. या मधल्या वेटिंग पिरियडला सुख म्हणण्याचा प्रघात आहे. शहाणा मनुष्य काय म्हणतो? माझ्या मनाची एक अशी अवस्था प्राप्त करून देता येईल का, की ज्याच्यामध्ये बाबा हे सुख पण तुझं नको, जे येणार आहे टिकवणार आहे, थोडं काळ टिकणार आहे, मला व्यसन लावणार आहे की परत सारखं असं पाहिजे असं पाहिजे, ते काय होणार नाही. दुःख तर अजिबात नकोय. त्यापेक्षा एक साधा सोपा सरळ आनंदी मार्ग मला कुठला मिळेल का? त्याचं जर चिंतन चालू झालं तर वैराग्य दवडिता पाठी लागे. अनित्यत्व हा एकच दोष घेऊन माऊलींनी विरक्तीची व्याख्या केलेली आहे. हा एक जरी गुण नीटपणे कळला, संसारातल्या समस्त वस्तू आणि विषयांना
अनित्यत्व आहे, तरी वैराग्य आपल्या गळ्यामध्ये येऊन माळ घालणार आहे. अशा मनुष्याच्या चित्तामध्ये विरक्ती प्रवेश करते. आता मगाशी मला ते दादा म्हणाले की तुम्ही प्रवचनामध्ये नेहमी एक गोष्ट सांगता. आता ते आठवली म्हणून गोष्ट सांगतो. काकांच्याकडं अध्ययनाला आम्ही ज्या वेळेला आलो, त्यावेळेला काकांनी एक निक्षून सांगितलेलं वाक्य आहे. सगळ्या काकांच्या सगळ्या शिष्यांना काका ही वाक्य सांगतात. तू माझ्याकडे ज्ञानेश्वरी शिकायला आलायस, एक लक्षात ठेव, तुला प्रवचनकार व्हायचं नाहीये. पहिलंच वाक्य. शास्त्राभ्यासानं तुला प्रवचनकार व्हायचं नाहीये, तुला मुक्त व्हायचंय. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि काकांच्या वचनाचा त्याला आधार सांगतो कसा. एक गरीब मनुष्य होता आणि त्याला वाटायचं आपण खूप श्रीमंत व्हावं, आणि तो स्वप्नामध्ये खरोखर श्रीमंत झाला. बहुतेक त्याला बिल गेट्सनं किंवा वॉरन बफेनं दत्तक घेतला, प्रचंड संपत्ती मिळाली. मग बायकोला सांगितलं आपल्याला घबाडच लागले. बायको म्हणाली आता घबाड लागले ना हाताला, आनंदानं जगूया, त्याचा नीट विनियोग करूया. पण काय आहे, माणसाचा हावरटपणा कधी जात नाही. स्वप्नात सुद्धा हावरटपणा गेला नाही. नाही नाही म्हटला, असं कसं, एवढं भांडवल मिळाले, आता व्यवसाय काढूया, कापडाचं दुकान काढूया म्हटला. आणि साधं सुद्धा नाही म्हटला, सिल्कची कापडं. आता बायको काय नाही म्हणणार, बरं म्हणाली, काढा. आता काय तुम्हाला मी सांगतेय, पोटा पाण्यापुरता भरपूर पैसा मिळालाय, आनंदानं जगूया. नाही म्हटलं, आपण पैशाला पैसा जोडायचा आणि धन वाढवायचं. मग स्वप्नात मोठं दुकान घातलं सिल्कच्या कपड्यांचं. एक गिराईक आलं, कसं कापड, तर 10 रुपये मीटर असं म्हणू. आता सिल्क एवढ्याला माहित नाही मला. ठीक आहे म्हटलं, काय 4-5 मीटर त्याला पाहिजे होतं ते द्या. आणि पूर्वी ती थोडीशी कात्री लावून मग बाकी हाताने टरकन फाडायची बघा. तसं त्यानं कात्री लावली, थोडंसं फाडलं आणि आता तो तागा असा टरकन फाडायचा आणि ते काय जे काय 4-5 मीटर होतं ते द्यायचं. असं म्हटलं आणि स्वप्नामध्ये आपल्याच लंगोटीला हात घालून टरकन फाडली. बायको म्हणाली बघा, जी होती ती पण फाटली. गप स्वप्नामध्ये एवढा आनंदाचा ठेवा मिळाला होता, की पुढचं स्वप्न आनंदाने घालवायचं का नाही. तसं हा ज्ञानेश्वरी गाथारूपी आनंदाचा ठेवा हाताला लागला की त्याचा आपल्या जीवनामध्ये विनियोग करायला प्राधान्य द्यायचं, त्याचा व्यापार करायला जायचं नाही. अर्थात हे पॉझिटिव्हली घ्या, म्हणजे प्रवचनाला जायचं नाही असं नाही. कारण स्वाध्याय प्रवचनाभ्याम मा प्रमदितव्यम अशी उपनिषदांची आज्ञा आहे. प्रवचनाला जावं, पण मी प्रवचनकार आहे म्हणून असा व्यवहार करायचा नाही किंवा तिथं दुकान घालायचं नाही. आपल्याला जे ज्ञान मिळतं ज्ञानेश्वरी भागवत गाथेमधनं, तर त्याचा व्यापार मांडायला जायचं नाही. त्याचा मुख्य उद्देश काय आहे की आपलं जीवन आनंदी कसं होईल हे बघण्याकरता ही सगळी शास्त्र आहेत. आता शक्यतो उद्या परवा मी अशा रोज एक एक गोष्टी सांगत जाईन. आणि एक सगळ्यात जी अत्यंत विवेकानंदांनी सांगितलेली गोष्ट आहे की द्रष्टाच कसा दृश्य झाला, ती मध्ये उद्या परवा एका दिवशी किंवा शेवटच्या दिवशी मी सांगेन. असं जरा गोष्ट सांगितली की बरं वाटतं, अंतःकरण हलकं होतं जरा. कारण वैराग्यासारखा एक अवघड विषय चालतोय. आता पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज या अध्यायाच्या मुख्य विषयाला अवतरण देतात, म्हणजे सुरू करतात. आता अनित्यत्व या कैसे तेची वृक्षाकार मिसे सांगीचत असे विश्वेशे पंचदशी. या 15व्या अध्यायामध्ये या संपूर्ण संसाराला अनित्यत्व कसं आहे हे मी तुला एक वृक्षाचं रूपक करून सांगतो. आता आपण सगळे थोडं बहुत विज्ञान शिकलेलो आहोत. या विज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा समोरच्या दृश्य जगताचा जर विचार केला तर आपल्याला वैराग्य किंवा संपूर्ण संसारामध्ये अनित्यत्व कसं आहे ते पटायला फारसा वेळ लागत नाही. मगाशी माझ्या रूममध्ये दादांचा आणि माझा कसा काहीतरी संवाद चांगला होता. हेच दादा आले होते
आपल्या सायन्सेसमध्ये ना फंडामेंटल सायंटिस्ट जे आहेत ना, फिजिक्स मधले फंडामेंटल रिसर्च करणारे, ते नेहमी शांत आहेत. ते उथळ वाक्य कधी बोलत नाहीत. उथळ वाक्य बोलणारे आहेत ना, ते सगळे अप्लाइड सायन्सेसमध्ये आहेत. की आम्ही एक दिवशी सगळ्या मानवाला सुखी करू. काय हे तुम्ही अध्यात्म वगैरे घेऊन बसलाय? काय ज्ञानेश्वरी गाथा बघताय? मी बऱ्याच जणांना विचारलं, अरे तुझ्या ज्या शास्त्राचा जो विषयच नाही त्याच्याबद्दल तुम्ही असं बोलता कसं? मी SY BSc पर्यंत फिजिक्स शिकलो. मला कुठल्याही SY BScच्या सिलेबसमध्ये सुख, दुःख किंवा षड्रिपू जे आहेत ना, काम, क्रोध, लोभ, माझ्या कुठल्याही फिजिक्सच्या सरांनी विषय पण काढला नाही हो. मग फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या सगळ्याचा वापर करून मी मानवी जीवन सुखी करतो असं तुम्ही म्हणताच कसं? त्या शास्त्रांचा तो विषयच नाहीये. म्हणून बघा तुम्ही फंडामेंटल सायंटिस्ट जे पूर्वीचे होऊन गेले अजूनही आहेत. ते माझी जे आयडॉल कॉलेजमध्ये असताना होते, मॅक्स प्लँक आहे, नील्स बोर आहे, एर्विन श्रॉडिंगर आहे. दे आर ऑलवेज सायलेंट. नील्स बोरचं एक पुस्तक आहे, काय बरं नाव त्याचं, त्यानं फिलॉसॉफी, फिजिक्स अँड फिलॉसॉफी, आणि ही ऑलवेज स्पीक्स की लाईफ इज डिव्हिनिटी. तुम्हाला आश्चर्य वाटेल की टॉक्स ऑफ डिव्हिनिटी. सांगण्याचा उद्देश काय आहे? या सगळ्या लोकांनी, मी माऊलींच्या अश्वत्थ वृक्षाकडे वळण्यापूर्वी हे तुम्हाला फिजिक्सच्या माध्यमातून थोडं सांगतो, भौतिक शास्त्रांच्या माध्यमातून. सायन्सला मी तुच्छ लेखतो किंवा कमी लेखतो असं नाहीये. एक साधं वाक्य आहे की जे आपल्याला पटतं. सायन्स हॅज मेड माय लाईफ कम्फर्टेबल, नो डाऊट अबाउट इट, बट नॉट नेसेसरीली हॅपी. सायन्सनं मला सगळी सुखाची साधनं दिली, पण सुख नाही, शक्य नाही, कारण तो त्यांचा विषयच नाहीये. असो, थोडस फिजिक्सच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं, एकतर मॅटर जे आहे ना, जड मूलद्रव्य, सगळ्यांना माहिती आहे, अणु, रेणू हे शब्द कानावरती गेलेले आहेत. त्या अणूला केंद्रक असतं, ते केंद्रक फोडलं की त्याच्यामध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. ते सब ॲटॉमिक पार्टिकल मध्ये परत पार्टिकल आहेत, त्याला आपण टॉप कॉर्क, बॉटम कॉर्क वगैरे वगैरे म्हणतो. ते टॉप कॉर्क, बॉटम कॉर्कच्या पुढं अजून डिव्हिजन करत गेलं तरी इट बिकम्स पार्टिकल अँड अँटी पार्टिकल. आणि जोपर्यंत मी फिजिक्सचा सिन्सिअरली अभ्यास करत होतो त्यावेळेला त्यांनी जी कन्क्लुजन दिली होती की व्हॉट सायंटिस्ट से अबाउट पार्टिकल अँड पार्टिकल अँटी पार्टिकल. पार्टिकल कधी तयार झाला आणि तो कधी डिझॉल्व्ह झाला हे कळत नाही. द व्हेरी मोमेंट द पार्टिकल इज क्रिएटेड, ऑलमोस्ट द सेम मोमेंट इट इज डिझॉल्व्ड. बघा, अनित्यत्व, विश्वातले सूक्ष्म कण आपल्या डोळ्याला दिसणार ना, हे खूप स्थिर वाटतं आपल्याला, पण याच्यामध्ये इतकी इंटेन्स ऍक्टिव्हिटी चालू आहे सगळ्या कणांच्या मध्ये, ती आपल्या डोळ्याला दिसत नाही. हे बरोबरच झालं, पण कणांच्या दृष्टीनं एखादा मूलभूत कण कधी तयार झाला आणि कधी नष्ट झाला हे सेकंदाच्या 1 दशलक्षाव्या भागात सुद्धा सांगता येत नाही. इतकी अनित्यता या विश्वामध्ये आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर माझ्या घराची वीट ही आहे का नाही हेच जर निश्चितत्वानं सांगता येत नसेल तर मग माझं घर आहे का नाही हे कसं म्हणावं? फंडामेंटल पार्टिकललाच अस्तित्व नाहीये, इतकी अनित्यता आहे. हे फिजिक्सच्या दृष्टीनं सांगितलं. आणि हे जर लक्षात ठेवलं ना तर आता हा संसार वृक्ष काय आहे हे कळायला चांगली मदत होते. विज्ञान आपल्याला बऱ्यापैकी मदत करतं. मी जास्ती बोलत नाही, मग ते मी एकदा ते FYSYच्या फिजिक्समध्ये शिरलो की वाहत जातो. हा वृक्ष जो आहे माऊलींनी वर्णन केलेला, त्याची अनित्यत्वता आपण बघू आणि हा अलौकिक कसा आहे ते पण बघू. सामान्यतः वृक्ष उपडून टाकला म्हणजे तो मुळं वर आणि फांद्या खाली असा असतो आणि तो वृक्ष वाळतो. संसार वृक्षाचं तसं नाहीये.
हा मुळातच उलटा आहे आणि उलटा असूनही टवटवीत आहे. बरोबर उलट वर्णन आहे. उलटा असून, आता हा उलटा म्हणजे काय आणि टवटवीत का राहिला हे पण आपण बघू. उपडले कौतिके झाड येरी मोहरा ठाके, ते वेगे जैसे सुके तैसे हे नव्हे. आपण एखादी फांदी आज जरी तोडून इथं आणून ठेवली असती तरी संध्याकाळपर्यंत आपण त्याची सुकलेली पानं इथं बघितली असती. हा संसार वृक्ष अनादी कालापासून मुळं वर आणि शाखा खाली आहे आणि अनादी कालापासून अशा स्थितीमध्ये राहून सुद्धा वाळलेला नाही, टवटवीत आहे. म्हणजे सामान्य मनुष्याला अजूनही कुठंतरी या वृक्षाला फळ फूल येईल असं वाटतं. आणि माऊलींनी पुढे सांगितलेलं आहे की या वृक्षाला अरे यया फळ न चुंबिता फूल ना तुरंबिता सर्व काही हा रूखुची असे. या संसार वृक्षाला फळ ना चुंबिता, सुखरूपता नावाचं फळ नाही. बर सुखरूपता जाऊ दे, फूल ना तुरंबिता, आपण फुलाचा हुंगून वास घेतो ना, अनुकूल भोग रूपी फूल सुद्धा याला नाहीये. कारण मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे एव्हरीथिंग इज रिलेटिव्ह. मी ज्याला अनुकूल म्हणतो त्याला दुसरा प्रतिकूल म्हणतोच. एखाद्याला शुगर जर नसेल तर त्याच्या दृष्टीनं गोड चहा हा अनुकूल भोग आहे. पण एखाद्याची शुगर 140 150 काय क्रॉस करून गेली असेल तर तोच चहा त्याच्याकरता दुःखाचं कारण आहे. मग आता चहाला अनुकूल भोग सरसकट स्टेटमेंट करणं कितपत योग्य आहे? कुणाच्या दृष्टीनं तो अनुकूल आहे, कुणाच्या दृष्टीनं प्रतिकूल आहे. दूध, ताप आलेल्या माणसाला दूध हा अनुकूल भोग आहे का? दुधाचं वास सुद्धा सहन होत नाही तापामध्ये. आणि म्हणजे इथं माऊली काय करतात, सुरुवातीला आपल्याला अनित्यत्व सांगितलं मागच्या ओव्यांच्या मध्ये, आणि इथं आता मिथ्यात्वाकडे आपण हळूहळू जाणार आहे की यया फळ ना चुंबिता फूल ना तुरंबिता. इथपर्यंत आपल्याला जायचंय, हळूहळू जाऊया. याते एके परी रूपकाची या कुसरी सारी तसे वारी संसाराची. परंतु या वृक्षाचं आपण ज्ञान का घ्यायचं? संसार वृक्षाचं म्हणजे इट इज अबाउट लाईफ. वाय वन शुड अंडरस्टँड लाईफ. हे जर संसार नावाचा वृक्ष जर आपण नीट कळून घेतला तर आपण जे अनाठाई त्याच्या मागे धावतोय ती धाव कमी होईल आणि जेवढं आपल्याला व्यवहारात संसारात कर्म करायचं आहे तेवढंच कर्तव्य भावनेनं करता येईल. हा त्याच्या मागे सांगण्याचा उद्देश आहे. इथं कोणतीही निगेटिव्हिटी नाहीये किंवा तुम्ही संसार करू नका असंही माऊलींनी कुठं सांगितलेलं नाहीये. हळूहळू पुढे जाऊया. आता संसाराची वारी जी आहे ती मनुष्य सारखाच पुनरपी जननम पुनरपी मरणम येतो ना, ती दुःखाला कारण आहे आणि त्याच्या मूळ वासना आहेत. त्या वासना आपल्याला या सगळ्या अध्यायामधून नष्ट करायच्या. आता पुढच्या ओवीमध्ये माऊली या अध्यायाचं प्रयोजन सांगतात. 15वा अध्याय भगवद्गीतेमध्ये का आलेला आहे? अध्यायाचं प्रयोजन कळलं पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं, आपण 20व्या श्लोकामध्ये बघितलं की कृतकृत्यत होणं हे त्याचं प्रयोजन आहे. इथं माऊलींनी वेगळ्या स्वरूपामध्ये सांगितलंय की करुणी संसार वावो. वावो म्हणजे मिथ्या. आम्हाला फक्त जो क्षणिकत्व ठरवायचं नाहीये, त्याचं शून्यत्वही ठरवायचं नाहीये. आम्हाला तो वावो म्हणजे मिथ्या. एक 2 वर्षापूर्वी नोबेलमध्ये फिजिक्समध्ये एक नोबेल मिळालंय बरं का, 2 किंवा 3 वर्षापूर्वी. दिस वर्ल्ड इज नथिंग बट अन इल्युजन. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते वेदांत शास्त्रामधलं शांकर केवल अद्वैत म्हणतच की हा संसार मिथ्या आहे. पण बहुतेक 3 किंवा 4 वर्षापूर्वीचं फिजिक्सचं नोबेल पारितोषिक या एका थेरीला मिळालंय की दिस वर्ल्ड इज नथिंग बट इल्युजन. मी जे समोर बघतो आहे ते तसं निश्चितपणे नाहीये. वेदांत शास्त्र हेच सांगतंय, तू जे समोर बघतोयस ते निश्चितपणे तसं नाहीये. काहीतरी वेगळं आहे आणि तू वेगळ्या स्वरूपानं बघतोयस. म्हणून माऊलींनी इथं म्हटलेलं आहे करुणी संसार वावो.
या अध्यायाचं प्रयोजन जे आहे, प्रयोजन क्रमांक 1, या संसाराचं किंवा डोळ्यानं दिसणाऱ्या जगताचं मिथ्यात्वाचा निश्चय करायचा आहे. शुक्रवारी दुपारी 11 वाजेपर्यंत तरी आपला यातला एक तरी निश्चय व्हायला पाहिजे, अर्धचरण तरी व्हायला पाहिजे की करुणी संसार व्हावो. पुढच्या अर्ध्या चरणामध्ये निम्म पुढचं प्रयोजन सांगितलंय, ते फार महत्वाचं आहे की स्वरूपी अहम ते ठावो. आता माझं अहम जे आहे ना, ते मिथ्या संसारावर बसलंय. इथनं उठवून ते त्याला स्वरूपावरती बसवायचं, आणि हे या 15व्या अध्यायाचं प्रयोजन आहे. म्हणजे धरून चला की जीवरूपी एक मधमाशी आहे आणि ती एका सुंदर चायनीज फुलावरती बसली आहे. ती कितीही सुंदर जरी चायनीज फुल असलं, त्यातनं मध मिळणार नाही. तिला त्या फुलावरनं उठवून जिथं खरोखर मकरंद आहे त्या आत्मानंदाकडे न्यायचंय. म्हणून ओबी क्रमांक 43 जे आहे ना, त्याच्यामध्ये या अध्यायाचं प्रयोजन 2 चरणामध्ये सांगितलंय. पहिल्या चरणामध्ये करुणी संसार व्हावो, आणि म्हणून नुसतं शून्यत्व करून चालत नाही, किंवा नुसतं संसार मिथ्या आहे असं म्हणून चालत नाही, किंवा आपण ज्याला फिलॉसॉफी म्हणतो ना, आता काही हल्ली कशालाही काही म्हणतात, सोडा, निहिलिझम म्हणून आहे की या जीवनाचा काय अर्थ बिर्थ काय काढत बसू नका, आयुष्याला काही अर्थ नाही, खा प्या मजा करा, कर्ज बिर्ज काढा, काय वाटेल ते करा, पण आनंदी राहा, आयुष्याचा अर्थ शोधत बसू नका. हा पण एक प्रकार आहे. आपल्याला त्याच्याकडे अजिबातच जायचं नाहीये. मग षड्दर्शनांपैकी किंवा शून्यवाद्यांनी निम्म काम काय केलं? संसार मिथ्या ठरवला. भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा संसार, मी मजेनं म्हणतो की भगवान गौतम बुद्धांनी वेदांताचा उत्तम अधिकारी तयार केला. ज्याला संसाराचं मिथ्यात्व पटलंय ना, त्याचं 50% काम झालंय. हे मिथ्यात्व ज्या अधिष्ठानावरती पटतं किंवा लक्षात येतं, त्या अधिष्ठानाचा आता फक्त अभ्यास राहिलाय. खऱ्या अर्थानं बुद्धिझमचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे वेदांताचे क्वालिफाईड स्टुडंट्स आहेत, एवढं लक्षात ठेवा. शून्यवाद तसा वाईट नाहीये, पण इट इज हाफ ट्रुथ. करुणी संसार व्हावो, स्वरूपी अहंते ठावो, होवावया अध्यावो 15वा. हा 15व्या अध्यायाचं आपल्याला प्रयोजन सांगितलं. अर्थात जगन मिथ्यात्वासह जीव ब्रह्मैक्य हा या 15व्या अध्यायाचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. सारी तसे वारी संसाराची, तसेच करुणी संसार व्हावो, या 2 चरणांमधनं माऊलींनी अनिष्ट निवृत्ती दाखवलेली आहे. निषेध हा नेहमी प्राप्तिपूर्वक असतो, हे वेदांताचं वाक्य आहे. निषेध हा नेहमी प्राप्तिपूर्वक असतो. मी ही नोकरी का सोडली? तर मला अधिक चांगल्या पगाराची दुसरी नोकरी मिळाली म्हणून. एखाद्याला नोकरीच जर नाहीये आणि तो जर म्हणाला नोकरीत काय अर्थ नाही, आपण त्याला काय म्हणू? बंप काय? अरे हातात एक नोकरीच नाही तर नोकरी का सोडतो? जगन मिथ्यत्वाचा निश्चय करून जर जीव ब्रह्मैक्याकडे आपण गेलो नाही तर मग अडकणार आपण. मग नुसतं जगन मिथ्यात्व माझ्या उपयोगाला येणार नाही. मनुष्य उदास होईल, शून्य होईल, तसं चालणार नाहीये. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये 2 गोष्टी आहेत. अनिष्टाची निवृत्ती झाली पाहिजे आणि इष्टाची प्राप्ती व्हायला पाहिजे. याच अध्यायाच्या शेवटी माऊलींनी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे की औषध कसं असावं की ज्यानं रोगही गेला पाहिजे आणि शरीराला पुष्टी पण यायला पाहिजे. आता इथं आपल्याकडे फार्मॅकोलॉजिस्ट एक बसले आहेत समोर. त्यांनी सांगावं जगातलं कोणतं असं औषध आहे की ज्याच्यामधनं रोग गेला विदाऊट साईड इफेक्ट्स. जगातलं एकही औषध असं नाहीये, कारण त्या औषधाला, प्रत्येक औषधाला काहीतरी साईड इफेक्ट आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये तसं नाहीये. हे अमृत जे आहे ना, ते भवरोग घालवतं आणि आध्यात्मिक पुष्टी आणतं. अशी हा ज्ञानेश्वरी, या औषधाचा हा गुण विशिष्ट आहे.
ते रोग तर घालवणारच आहे, आपलं दैन्य तर घालवणारच आहे, द्वैत नावाचं दैन्य जे आहे ते घालवणारच आहे, पण आनंदाची प्राप्ती करून देणार आहे. अनिष्ट निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती या दोन्ही गोष्टी घडल्या पाहिजेत. म्हणून माऊलींनी सांगितलंय, करुणी संसार वावो 50% काम झालं, स्वरूपी अहंते ठावो, जीव ब्रह्मैक्याचा निश्चय होणं हे राहिलेलं 50% काम आहे. हा अध्यायाचं प्रयोजन आहे. स्वरूपी अहंते ठावो म्हणजे आपली अहंता स्थूल देहावरून उठवून अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाने स्वरूपावर ठेवणे, याला इष्टप्राप्ती म्हणतात. कनिष्ठ प्रतीची नोकरी सोडली म्हणजे संसाराचं दास्यत्व सोडलं आणि मी ब्रह्मरूप झालो. अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती हे प्रयोजन आहे. माऊलींनी पुढे अजून वर्णन छान केलेलं आहे. मी सगळ्या ओव्या सांगत नाहीत, आपण वाचा नंतर घरी गेल्यानंतर. सर्पाच्या सगळ्या अंगामध्ये विष आहे का? ते तुम्हाला माहिती आहे, चायनीज लोक साप खातात. जगाच्या अनेक पाठीवर अनेक लोक, हो विष नेमकं कशामध्ये आहे? त्याचे 2 दात आणि ती मागची सॅक, ह्याच्यामध्येच विष आहे. तसं संसार सर्वांगानं वाईट नाहीये. काय होतं की परमार्थामध्ये प्रवेश केला की आपल्यावरती निगेटिव्हिटीचा इतका काय वेळेला मारा होतो. संसार करू नका, संसारात पडू नका. मला बरेच जण म्हणतात किती भाग्यवान. आता मला माहित माझं भाग्य काय आहे. ती स्वयंपाकवाली बाई नाही आली तरी आमची स्थिती काय होती आमचा आम्हाला माहिती. या खानावळीत जाऊ का त्या खानावळीत जाऊ का भेळ काढून दिवस काढू, अशी स्थिती होती. सर्वांगानं संसार वाईट नाहीये. मग त्याचे दात कुठले की ज्याच्यामध्ये खरं विष आहे? ममत्व. हे ममत्व नावाचं विष आहे ना, आणि संसाराबद्दलची सत्यत्व बुद्धी. मला समोर दिसणारा 2 गोष्टी, 2 दात आहेत ते. आता संसाराबद्दल सत्यत्व बुद्धी का निर्माण झाली याचा कार्यकारण भाव इतका सुंदर दिलेला आहे ना. स्वरूपाचं अज्ञान म्हणून मला ही सृष्टी दिसते नामरूपात्मक. अज्ञानाचा पहिला परिणाम. आणि ते बळकट होण्याचं कारण मी तो सत्य मानला. आमचे धूत महाराज नेहमी सांगायचे, अध्यासातला अध्यास. अध्यास का झाला? स्वरूपाची विस्मृती. दोर दिसला नाही म्हणून सर्प दिसला. पण सर्प दिसला त्याला खरा तर मारू नकोस ना. अजून थोडं तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. अध्यासातला अध्यास कसा संसारामध्ये, की धरून चला तुम्ही लेह लडाख किंवा ग्रीनलँड असे पोलर कंट्रीज, किंवा जिथं हवा शुद्ध आहे, पाणी शुद्ध आहे, अतिशय शुद्ध आहे, अशा ठिकाणी गेला. सुंदर तळ आहे, इट्स अ पॉन्ड, स्फटिकासारखं चांगलं पाणी, स्वच्छ पाणी, की ज्याच्यामध्ये अजिबात कंटॅमिनेशन नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय वाटतं की ते पाणी आहे का काच आहे? कळत नाही ना. धरून चला वारा पण नाहीये, त्या शुद्ध पाण्यामध्ये एकही तरंग उमटलेला नाही. जसं महाभारतामध्ये वर्णन आलंय ते ऍक्च्युली नाहीये बरं का. तसं ती द्रौपदी हसलेली नाहीये, अंधे का पुत्र अंधा, हे ओरिजिनल महाभारतामध्ये वाक्य नाही. व्यासकृत महाभारतामध्ये हे वाक्य नाही, पण तरी सांगितलं तुम्हाला. एक म्हणजे त्या पाण्यामध्ये कोणताही तरंग नाही. लांबून बघणाऱ्या माणसाला काय वाटेल, पाणी आहे का काच आहे, काय एवढा मोठा स्फटिक आहे? हा पहिला अध्यास. आणि वर्ण जो आकाशाचा निळा रंग पडलेला असतो ना, तो पाण्याचा आहे का आकाशाचा आहे? आकाशाचा आहे. पण म्हणून बघा, एका अज्ञानातून दुसरं अज्ञान कसं दृढ झालं. पहिल्यांदा पाणी आहे का नाही हे कळल्यामुळे काच वाटायला लागली. रंग काचेचा नसून आकाशाचा आहे. मग त्याला काय समजायला लागला? निळी काच. म्हणजे स्वरूपाच्या अज्ञानामुळं प्रपंच दिसतो. चांगदेव 65 चांगदेवाला हेच सांगितलं ना, एक लपला की एक उदयाला येतो, एक लपला, एक उदयाला अस्ताला गेला की दुसरा उदयाला येतो.
स्वरूपाची विस्मृती पडली, त्याच्यामध्ये वर्ल्ड इज प्रोजेक्टेड. मायेच्या आवरण आणि विक्षेप या दोन शक्ती आहेत. शुद्ध स्वरूपावरती आवरण घातलं म्हणून संसार दिसायला लागला, हा एक इफेक्ट. हा संसार का दिसायला लागला हे माहित नाही, म्हणजे मला अज्ञानाचं अज्ञान आहे. लक्षात येते ना? अज्ञानाचं अज्ञान असल्यामुळे तिथं सत्यत्व बुद्धी निर्माण झाली. पाणी आहे का नाही हे कळल्यामुळं काच वाटायला लागली, आणि रंग पाण्याचा नसून आकाशाचा आहे हेही कळलं नाही, म्हणून मी सरसकट काय म्हणायला लागलो, निळी काच. मी लहानपणी खूप वेळेला फसलोय बरं का असं. समुद्र किनाऱ्यावरती जाऊन तुम्ही पण कधीतरी प्रयोग करा. आपण बऱ्याचदा आरेवारीला जातो गणपतीपुळ्याला. त्या आरेवारीच्या डोंगरावरती गेलं की समोर निळा समुद्र म्हणतो की नाही आपण, काय निळाशार समुद्र. ओंजळीत घेऊन बघा त्याला काय रंग आहे, बघितलंय कधी? आता यावेळी जाल त्यावेळी बघा आणि मला सांगा पाण्याला कुठला रंग आहे. समुद्राच्या पाण्याला दिसणारा रंग हा समुद्राच्या पाण्याचा नाही, ते आकाशाचं प्रतिबिंब आहे. जर पाण्याला निळा रंग असता तर रात्री सुद्धा ते पाणी निळं दिसलं असतं. रात्री ते पाणी काळं दिसतं. त्याला म्हणायचं अध्यासातला अध्यास. म्हणून संसार एकतर का दिसतोय मला, दृश्य जगत का आहे हे न कळणं, याचं नाव अज्ञान, स्वरूपाचं अज्ञान. त्याच्यामुळे ही सृष्टी दिसतीये, आणि त्याला सत्यत्व बुद्धी देऊन आम्ही खुंटा आणि बळकट केलाय. का तर अज्ञानाचं अज्ञान. या संसारातलं हे विष काढण्याकरता मुख्य विष जे आहे ना, की एकतर सत्यत्व बुद्धी ती वेदांतानं जाईल, आणि दुसरं त्यातलं ममत्व काढलं पाहिजे. ममत्व म्हणजे मालकी हक्क त्याच्यावरती दाखवू नका. याची मला आवडलेली अत्यंत सुंदर कथा चिन्मयानंदांच्या आयुष्यात घडली. चिन्मयानंद ज्या वेळेला तपोवनजी महाराजांच्याकडे गेले, सुरुवातीला त्यांनी वेदांताचं बेसिक शिक्षण शिवानंद महाराजांच्याकडे घेतलं. पुढच्या हायर वेदांता करता, म्हणजे अमृतानुभव शिकण्याकरता म्हणा, हे तपोवन महाराजांच्याकडे गेले. आणि तपोवन महाराजांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला तपोवन महाराजांना, मला अजून सुद्धा ममत्व कसं घालवावं हे नीट कळलेलं नाही. थेरॉटिकली लक्षात येतंय, पण प्रॅक्टिकॅलिटी मला कळणार नाहीये, जमणार नाहीये. या महात्म्यांची दृष्टांत किंवा समजून सांगण्याची पद्धती किती सुंदर आहे बघा. ते त्यांना एका टोकावरती घेऊन गेले, कडा होता, हिमालयामध्ये हे शिक्षण चाललं होतं. कुठं ते तपोभूमी कुठली आहे त्यांची, ती तपोवन आश्रमामध्ये. ते म्हणाले, समोर बघ काय आहे तुझ्या समोर. बर्फाच्छादित डोंगर होता, सुंदर वृक्ष, लता, वेली, फुलपाखरं, चिमण्या, पाखरं, तिथले काही हिमालयातले पक्षी वगैरे बसले असतील. एक 2 मिनिटं दृश्य बघितलं. चिन्मयानंदांना तपोवन महाराज म्हणाले, तुला कसं वाटतंय रे? काय म्हणाले, सांगू स्वामीजी, इतकं सुंदर, इतकं छान वाटतंय, इट्स ब्युटिफुल, स्प्लेंडेड, मस्त वाटतंय. म्हणाले, असं का वाटतंय तुला, विचार कर. उत्तर काही देता येईना. ते म्हणाले, साधं आहे, तुझ्या डोळ्यासमोर आता जे काही दृश्य आहे याला तू फक्त आहे म्हटलंयस. माझं आहे म्हटलं की त्या मिठाचा खडा पडलाच. त्यामुळे समोर दिसणारं दृश्य जगत, त्याच्यामध्ये माझं घर, माझी मुलं बाळ, माझं अमुक, माझं तमुक फक्त आहे म्हणा. माझं म्हटलं ना की त्या सापानं दंश केला, विष चढलं, ममत्वाचं विष चढलं. ममत्वाचं, सातबाऱ्याला कुठल्याही प्रकारे नाव लावू नका. आपल्याकडे सातबारा कोरा करणं, सातबारा कोरा करणं हे दर 4-5 वर्षांना असतं बघा. आता पण येणार आहे वाटतं. पण अध्यात्मातला सातबारा जर खऱ्या पद्धतीने जर कोरा करायचा असेल ना, तर हा देहरूपी जे क्षेत्र आहे ना, याचा सातबारा कोरा करायला पाहिजे. देह आहे आहे ईश्वरानं दिलेला आहे, ईश्वराचा आहे, मी त्याचा फक्त ट्रस्टी आहे.
आणि ट्रस्टीची रिस्पॉन्सिबिलिटी मालकापेक्षा जास्त असते. नाहीतर असं होईल ना, काय माझं नाही त्याचं आहे, मग कसंही वापरलं तरी चालेल. नो, मालक हाकलून देईल ना ट्रस्टीला, दिवाणजीला हाकलून देईल. स्वच्छता ठेवली पाहिजे. त्याच्याबरोबर कर्तव्य कर्म येतं ते मालकाचं आहे असं समजून केलं पाहिजे. माझं नाही, मालकाचं आहे. मालकानं नियम घालून दिलेत. आणि मालक म्हणजे कोण? ईश्वर आणि वेद. यांनी जसं, म्हणजे इथं सांगण्याचा उद्देश काय होता, एकतर संसारामधली सत्यत्व बुद्धी गेली पाहिजे. आम्हाला धूत महाराज नेहमी सांगायचे बरं का, जग फक्त दिसतं म्हणा, ते कसं आहे, खरं आहे का खोटं आहे, नीट विचार करा आणि मग ठरवा. साधं लग्न सराईमध्ये एखाद्याला वधू किंवा वराची माहिती काढायला जर आपण सांगितली तर तो म्हणतो थोडा वेळ दे, मला चौकशी करतो आणि मग तुला सांगतो तो कसा आहे. आता आपण या प्रकृतीमध्ये, मी 55 वर्षापूर्वी आलो, तुम्ही कोण 60 पूर्वी आलात, 70 पूर्वी आलात, पण कधीतरी विचार केलाय का हे समोर मला दिसणारं जग ज्याच्यामध्ये मी जन्म घेऊन राहिलो ते खरं आहे का खोटं आहे? पण काहीही विचार न करता हे सगळं खरं आहे असं मानून आपण चाललो का नाही? ज्याच्यामध्ये 55 वर्ष काढली, कोणी 60 कोणी 70, त्यांनी कधीही विचार केला नाही की हे दृश्य जगत खरं आहे का खोटं आहे. म्हणून दिसणारं, समोर दिसणारं जगत प्रत्येक आहे एवढंच म्हणायचं, खरं का खोटं माहीत नाही, मी अजून त्याचा विचार केलेला नाही. आता लिमये सरांनी आणि चौगुले सरांनी फार आग्रह केल्यामुळं 3 दिवस तो विचार करायला शिवगडला आम्ही आलोय की समोर दिसणारं जग, बरं हे कुणाच्या नजरेतनं बघायचंय आपल्याला? ना सुहास लिमयेच्या, ना बाळकृष्ण चौगुलेंच्या, हे काकांच्या आणि माऊलींच्या नजरेतनं बघायचंय. परमार्थामध्ये सर्वश्रेष्ठ प्रमाण आपल्याला कोणती आहेत? माऊली, तुकोबा, एकनाथ. ते या विश्वाबद्दल काय म्हणतायत, ते रूपक आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून केवळ संसाराविषयी सत्यत्व बुद्धी आणि त्याचं कारण जे अज्ञान, हे दोन विषारी दाताप्रमाणे वाईट आहे. एक तर मला हा संसार कसा आहे ते माहीत नाही, आणि दुसरं तो मला माझा वाटतो. मला एकदा, ज्यांच्यामुळे ऍक्च्युली मी ज्ञानेश्वरी खूप सिन्सिअरली अभ्यासाला सुरुवात केली ना, कोल्हापुरातले एक मोठे बिझनेसमॅन आहेत, ते मला विचारत होते प्रेम आणि ममत्व ह्याच्यामध्ये काय फरक आहे सांगा. आता ज्यांना व्याख्या माहिती आहे, लव्ह इज ऑलवेज युनिव्हर्सल, ते भेद करत नाही. ममत्व भेद करतं. हे कसं समजून घ्यायचं? तुम्ही बरी 12-1 वाजलाय, तुमच्या पोटामध्ये कडकडून भूक लागली आहे, तुम्हाला जेवायला बसलात, तुमचा नातू आला आणि त्यानं तुमच्या पानामध्ये हात घातला. तुमचा काहीतरी आवडता पदार्थ असेल, गुलाबजाम असेल, जिलबी, त्यानं ती खाल्ली. तुम्ही लाड करता ना, अरे काय माझा नातू आहे बघा, आजोबाच्या ताटात जेवतो. हेच दुसऱ्याचं मुलं येऊन तुमच्या ताटात हात घातलं तर काय रिएक्शन असते? काय संस्कार नाहीत बघा. प्रेम असतं तर असं मी म्हटलं असतं, त्याचा मुलगा आणि माझा मुलगा सेम असणार, याला म्हणायचं ममत्व. माझं ते सातबाऱ्याला नाव लावलं की संपलं. ममत्व वाईट. प्रेम, लव्ह इज ऑलवेज युनिव्हर्सल. जसं मी माझ्या मुलावर प्रेम करतो तसं दुसऱ्याच्या पण मुलावर प्रेम करतो. जसं मी स्वतःवर प्रेम करतो तसंच दुसऱ्यावरती. हा एक सूक्ष्म फरक आहे प्रेम आणि ममत्वामधला. जिथं मालकी हक्क लावला ना तिथं ममत्व आलं. म्हणून संसाराच्या सातबाऱ्याला आपण आपलं नाव लावायचं नाही. संसाराच्या पण सातबाऱ्याला लावायचं नाही, आणि आपला खरा सातबारा हा आहे याला तर अजिबात लावायचं नाही. असं पुढे जाऊया. केवळ संसार वाव करणे याच्यामध्ये पुरुषार्थ नाही, कारण शून्यवादी सुद्धा संसार वाव म्हणजे मिथ्या करतो, परंतु तो स्वरूपाला सुद्धा शून्यच म्हणतो. आता त्या फिलॉसॉफिकल डिस्कशन मध्ये मी जात नाही. म्हणून स्वरूपी अहंते ठावो यातच खरा पुरुषार्थ आहे. जगन मिथ्यत्वाचा निश्चय ही पहिली पायरी आहे. म्हणून काका पूर्वी मला नेहमी सांगायचे, नेती नेती आणि स इति स इति. मी एकदा काकांना प्रश्न विचारला होता,
काका हा नेतीचा अभ्यास कुठेपर्यंत करायचा? निश्चय होईपर्यंत. तिथून पुढं खरा अभ्यास सइतीचा. हे असं आहे, हे असं नाहीये, असं नाहीये, मग कसं आहे? हे असं आहे, असं आहे. निषेध हा नेहमी प्राप्तिपूर्वक असतो. काहीतरी त्याच्यापेक्षा हायर ट्रूथ सापडलंय म्हणून मी लोअर ट्रूथला नाकारतोय. कमी प्रतीच्या सत्याला मी का नाकारतोय? कारण मला उच्च प्रतीचं सत्य सापडलेलं आहे म्हणून नेतीचा अभ्यास संपण्याकरता मिथ्यात्व आहे. आणि सइती म्हणजे मी ब्रह्म आहे, मी सद्रूप चिद्रूप आहे, याचा अभ्यास करणं म्हणजे सइती. याची सार गोष्ट काय? तर चेतनानं व्यापक चेतनावरती अहंता ठेवावी. मी बऱ्याच वेळेला लोकांना सांगतो, मला काही लोक म्हणतात की भगवद्गीता एका वाक्यात किंवा एका शब्दात सांगायची झाली तर काय सांगशील? भगवद्गीता व्यापकता सांगते. व्यापक व्हा, परिच्छिन्नत्व सोडा, संकोचनी काय झालासे लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. आपल्याला जी क्षुद्र वृत्ती जी आलेली ना, देह म्हणजे मी, माझा परिवार म्हणजे मी, हे सोडा. माऊलींनी आपल्याला हरिपाठाच्या 9व्या चरणामध्ये सांगितलंय बघा, विष्णुविना जप व्यर्थतेचे ज्ञान. आणि विष्णू म्हणजे काय? विष्णू वै व्यापक. व्यापक तत्व कळलं ना की पुरे. भगवद्गीता ते सांगते. 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकाचा मतितार्थ तोच आहे. जैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे. व्यापकत्व. भगवद्गीतेची काळी चार म्हणजे ते एक लावून ठेवतात बघा तंबोरा, माहिती असेल ज्यांना, ती सतत वाजली. व्यापकत्वाची तार सतत वाजत राहिली पाहिजे. तू व्यापक आहेस, तू व्यापक आहेस, तू व्यापक आहेस. शुद्र वृत्तीनं राहू नको. संकोचनी काय झाला असे लहान, तुका म्हणतात घे आपोषण ब्रह्मांडाचे. ब्रह्मांडाचं आपोषण घेण्याएवढा तू मोठा आहेस. आकाशापेक्षा आपण मोठे आहोत. आणि त्याची आघवे ग्रंथ गर्भीचे सांगावे, उपलविजेल जीवे आकर्णी जो. आणि हे मी तुला सांगणार आहे. आणि तू संपूर्ण जीवाचा कान करून, म्हणजे सगळ्या बाकीच्या वृत्ती बंद करून फक्त कानानं ऐक. आता नेहमीप्रमाणे मला भगवद्गीतेमध्ये ह्या गुरु शिष्यांचा संवाद का आवडतो की प्रत्येक ठिकाणी भगवंतानं अर्जुनाला एनकरेज केलेलं आहे. अध्यात्मामध्ये डिस्करेज कुठंही केलेलं नाहीये. तुला कळणार नाही, तुला समजणार नाही, तुला बुद्धी नाही, तुझी पात्रता नाही, तुझी योग्य नाही. प्रत्येक ठिकाणी भगवंतानं आपल्या शिष्याचा सद्गुण दाखवून देऊन मग त्याला पुढचं नवीन ऍडव्हेंचरकडे नेलेलं आहे. तसं इथं भगवंत म्हणतात, तरी महानंद समुद्र जो पूर्ण चंद्रिमा चंद्र, तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे. तो द्वारकेचा नरेंद्र त्याच्या भक्त शिरोमणीला काय म्हणतो पुढच्या ओळीमध्ये सांगितलंय की अगापै पंडुकुमरा येता स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा विश्वाभासू जो. स्वरूपाच्या आड म्हणजे स्वरूपाच्या ज्ञानाकडे येताना सगळ्यात पहिल्यांदा अडथळा जर कोणता असेल तर हा विश्वाभास. माऊलीने शब्द किती छान वापरलाय बघा. विश्व नाही, विश्वाचा भास. करी तसे आडवारा विश्वाभासू जो. रज्जूवरचा जो सर्प जो आहे तो आभासात्मक आहे. तसं चैतन्यावरती हे जे मला नामरूपात्मक जग दिसतंय तो आभास आहे. हे विश्व आहे ना, विश्व म्हणजे विविधतेने नटलेलं. विश्व याची उत्पत्ती विविधतेने नटलेलं. त्या विश्वामध्ये जग आहे. आपण विश्वाचा जर सूक्ष्म विचार करायला गेलो, सुरुवातीला बघा आपण विश्व म्हणजे काय? डोळ्याला विश्व दिसतं म्हणजे विविधतेनं नटलेलं आहे. पाणी आहे, समुद्र आहे, पर्वत आहे, गावं आहेत, खेडे आहेत, एसटी आहे, रेल्वे, विविधता आहे. आता मगाशी मी तुम्हाला बोललो की वैराग्यामध्ये माऊलींनी एक अत्यंत महत्वाचा गुण, जसं त्या साखर भातामध्ये विष हा एकच त्यातला दुर्गुण असा सांगितला की तो संपूर्ण साखर भात आपण टाकून दिला. तसं अनित्यत्व हा एकच जर गुण जर आपण बघितला विश्वामध्ये, स्थूलपणाने बघताना विश्व हे विविधतेनं नटलेलं आहे. पहिलं इम्प्रेशन. भरपूर विविधता आहे.
पण त्या विविधतेमध्ये जग आहे, विश्वामध्ये जग, असं लक्षात ठेवा. ते सतत जन्माला येतंय आणि मृत्यू. ज म्हणजे जन्माला येणं, ग म्हणजे गच्छन्ती होणं. विविधतेनं शेकडो करोडो वस्तू आपण निर्माण करतो, पण त्या सगळ्या वस्तू कधीतरी जन्माला येतात आणि कधीतरी मृत्यू पावतात. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला अनित्यता म्हणजे काय ते कळून येईल. आणि त्या पहिल्यांदा विश्वाचा विचार केला, विविधतेनं नटलेला आहे. मग जग या रूपानं कळलं, अरे नाही, हे काही कायम टिकणारं नाहीये. मी गमतीनं म्हणतो बरं का, टेक इट इन अ लायटर सेन्स. जिथं राम आणि कृष्णांचे वाडे टिकले नाहीत, तिथं माझा आणि बंगला आणि माझा फ्लॅट किती दिवस टिकणार आहे? पण आपल्याला काय वाटतं, माझी नातवंड परतवंड सुद्धा याच बंगल्यात राहू दे. राम आणि कृष्णाचं टिकलं नाही, तुमचं आमचं काय टिकणार आहे? आणि विश्व, जग आणि त्याच्यामध्ये आम्ही मनानं निर्माण केलेला संसार आहे. मनानं निर्माण केलं म्हणजे काय? त्या सातबाऱ्याला नावं लावून ठेवली आणि मग त्यात गुरफटत गेलो. म्हणून विश्वाला विश्वासारखं बघूया आपण. हे विविधतेनं नटलेलं आहे, बस. त्यात मग जगाचा विचार नाही केला तरी आहे, बस. विविधतेनं नटलेलं आहे, बस. दॅट्स इट. बाकी माझा आणि विश्वाचा काही संबंध नाही. अगापैक पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा विश्वाभासुजो. अरे अर्जुना, अद्वितीय ब्रह्मस्वरूपाच्या घरी येताना विश्वाभास म्हणजे अज्ञान कल्पित द्वैत आहे. ते द्वैत म्हणजे ममत्व. ममत्वाचा गुण आहे ना द्वैत, माझं आणि त्याचं. ते द्वैत काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तो समोरून येणाऱ्या सोसायटीच्या वाऱ्याप्रमाणे प्रतिबंध करतोय. आता माऊलींनी इथं ज्ञानेश्वरीमध्ये विश्वाला मृगजळाचा दृष्टांत दिलाय. वेदांतातला आपला सगळ्यात आवडता रज्जू सर्पाचा दृष्टांत अनेक ठिकाणी दिलेला आहे. शुक्ती रजताचा दृष्टांत अनेक ठिकाणी दिलेला आहे. पण इथंच मात्र माऊलींनी विश्वाभासाला सोसायटीचा वारा का म्हटलंय? इथं त्यांना विश्वाची फक्त अनित्यत्वता दाखवायची आहे. इथं अनिर्वचनीय ख्याती दाखवायची नाहीये. कारण आपण तिथून आलेलो आहे की तैसी संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता. हा सोसाट्याचा वारा जसा प्रवाह रूपानं नित्य आहे, वारा नित्य आहे, येणारा वारा कंटिन्युअस ब्लो येतोय ना, पण तो प्रवाह रूपानं नित्य आहे. कसं आपण विश्वाचा विचार जो पुढे करणार आहे ना अजून पुढच्या काही ओव्यांच्या मध्ये, आता अतिशय वेगानं फिरणारं चक्र हे स्वरूपानं काय आणि परिणामानं काय आहे? स्वरूपानं म्हणजे वस्तुता ते अत्यंत वेगानं फिरतंय. हायवेवरती आपण असा एक्सपिरियन्स घेतला ना, खूप वेगानं जाणाऱ्या गाड्या त्यांचे ऍक्सल स्थिर वाटतात, पण मध्ये बोर्ड घालून बघा ना, काय होईल? उसाचं कांडकं तुटल्यावर तुटून जाईल. तसं समोर दिसणारा संसार याचं एका ओळीमध्ये माऊलींनी वर्णन केलेलं आहे. आणि त्याला उपमा अलंकार जो दृष्टांत जो दिलेला आहे की करी तसे आडवारा विश्वाभासू जो. आडवारा म्हणजे सोसाट्यानं सुटणारा वारा. स्वरूपता संसार हा अत्यंत वेगानं बदलतोय. मी तुम्हाला पहिल्यांदाच फिजिक्सचं उदाहरण दिलं. जे स्वरूपानं तो अत्यंत अनित्य आहे, नाशवंत आहे. त्याच्यात क्षणाक्षणाला प्रचंड बदल होत आहे. जसं कारचं टायर धरून चला काय 2000 RPM 3000 RPM न फिरत असेल, ते स्वरूपानं प्रचंड वेगानं फिरतंय, पण परिणामानं लांबून म्हणायला स्थिर वाटतं. तसं तुम्हाला आम्हाला समोर दिसणारा डोळ्यानं दिसणारा संसार हा परिणामानं नित्य आहे. त्याचं स्वरूप शोधायला गेलं तर, म्हणून मी सुरुवात करताना पार्टिकल अँटी पार्टिकल का सांगितले? द व्हेरी मोमेंट दे आर क्रिएटेड, द व्हेरी नेक्स्ट मोमेंट दे आर डिस्ट्रॉइड. त्याला जन्माला आलं असंही म्हणता येत नाही. इतक्या या वेळेत त्याचा एकनाथ भागवतामध्ये एकनाथांची ओवी आहे बघा, की डोळा मिटून उघडेपर्यंत निमिषार्धात
नाथ महाराज म्हणतात कोटी वेळा सृष्टी येती जाती म्हणून. इतक्या प्रचंड वेगानं परिवर्तनशील हे जग आहे, आणि तरी पण आम्ही त्याला नित्य समजून बसलो. कॉन्स्टंट आहे म्हणतो, सगळं कसं स्थिर आहे. पृथ्वी स्थिर वाटते ना, पण ती एका सेकंदामध्ये 16 किलोमीटर पुढे जाते. किती? एका सेकंदामध्ये 16 किलोमीटर. ते 3 सेकंदामध्ये, मी 3 म्हणेपर्यंत मी इथनं कोल्हापूरला पोचायला पाहिजे, इतका पृथ्वीचा वेग आहे. पण सामान्य डोळ्यानं बघायला कुठं कोण हलते सांग ना मला? हलतीये पृथ्वी. पण थोडं बाहेर जाऊन म्हणजे सूक्ष्म विचार करून जर बघितलं, बरं ही नुसती स्वतःभोवती फिरत नाहीये, ती सूर्याभोवती पण फिरते, आणि तो सूर्य सगळ्या ब्रह्मांडात फिरतोय. आणि एवढं असून आम्हाला सगळं स्थिर वाटतंय. कुठं गती आहे? आपण म्हणतो सगळं स्थिर आहे, कारण आमची दृष्टी ही फक्त वरवरची आणि उथळ आहे. संसाराबद्दल आपल्याला इतका विचार करणं पूर्वी पण जमलेलं नाहीये, पुढं पण कधी जमेल असं वाटत नाहीये. त्याच्यामुळं फंडामेंटल फिजिसिस्ट तरी व्हा, नाहीतर शांतपणे डोळे झाकून माऊली ज्ञानोबा यांच्यावरती विश्वास ठेवा आणि संसार अनित्य आहे असं म्हणा. दुसरा कोणताही आपल्याला उपाय नाही. सोसायटीच्या वाऱ्याची उपमा का दिली याचं हे कारण आहे. संसार हा प्रवाह रूपानं नित्य आहे. याचं अनेक उदाहरण देता येतं. यू कॅनॉट पुट युअर फूट इन द सेम स्प्रिंग वॉटर अगेन. धरून चला, एक असंच हिमालयातला स्वच्छ पाण्याचा झरा प्रचंड वेगानं पुढे जातोय. तुम्ही पहिल्यांदा पाण्यामध्ये पाऊल टाकता, दुसरं पाऊल टाकेपर्यंत ते पाणी तिथं नसतं. ते पाणी बरंच पुढे वाहून गेलेलं असतं. पण बघताना मला स्थिर वाटतं. पाण्यात पाय टाकल्यानंतर त्याच्या गतीची आपल्याला कल्पना येते. तसं जोपर्यंत संसाराचा आपण विचार करत नाही ना, पाऊल टाकणं म्हणजे विचार करणं, जोपर्यंत संसाराचा आपण विचार करत नाही तोपर्यंत सगळं नित्य स्थिर हे आहे असं चिरकाल टिकणारं. यक्ष प्रश्नामधला पहिलाच प्रश्न आहे बघा, त्याला धर्मराजांनी दिलेलं उत्तर आहे, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कुठलं? तर क्षणाक्षणाला माणसं मरतायत हे माणूस बघतो, आणि असं असून सुद्धा मी अमर आहे असं वागतो. तसं जगामध्ये सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत बघतो, मी सोडून, माझं सोडून. माझा देह कधी नष्ट होणार नाही, माझं घर कधीही पडणार नाही, माझा बँक बॅलन्स कधीही झिरो होणार नाही. अनित्यता सगळी संसारात. मग तू संसारात नाहीस का? नाही, मी संसाराच्या बाहेर आहे, मी चंद्रावरती आहे. आता संसार करी तसे आडवारा विश्वाभासू जो असं म्हटलेलं आहे ना, संसार कोणत्या रूपानं आडवा येतो? तर विक्षेपाच्या रूपानं. मी मगाशी बोलल्याप्रमाणे माया शक्तीची, माया जी आहे ना, त्या मायेच्या या 2 शक्ती आहेत. पहिलं म्हणजे आवरण आणि दुसरं म्हणजे विक्षेप. आवरण म्हणजे जे मूळ आहे ते तसं दाखवायचं नाही, इथंपर्यंत एक वेळ ठीक आहे हो. पण विक्षेप म्हणजे भलतंच काहीतरी दाखवायचं. आता धरून चला, मला XYZ व्यक्तीचं ज्ञान नाहीये, आणि मला त्यानं सांगितलं की ही व्यक्ती तुला थिएटरमध्ये भेटेल म्हणून, किंवा थिएटरमध्ये आम्ही 2 जण बसलोय, लाईट गेलेले आहेत, मला एका व्यक्तीचं ज्ञान नाहीये. आता हा काळोख जो आहे ना, त्यानं सगळ्यांच्या वरती अज्ञानाचं आवरण घातलं का नाही? ओळखीचे लोक पण एकमेकाला अनोळखी झाले. आणि दुसरं काय आहे? विक्षेप. जे मी माझा मित्र समजून दुसऱ्याच कोणाच्या तरी खांद्यावर हात टाकतो, मग मार खातो, अरे काय हात टाकता काय माझ्या अंगावर म्हणून. आवरण म्हणजे एकतर जे ओळखीचं होतं तेही विसरलं, इथंपर्यंत ठीक आहे. पण विक्षेप म्हणजे भलतंच काहीतरी दाखवलं जातं. म्हणून मायेनं स्वरूपावरती आवरण घातलं, इथंपर्यंत ठीक आहे, माझ्या मूळ स्वरूपावरती आवरण घातलं, पण मी काहीतरी भलताच प्रोजेक्ट केला ना मला, ते जास्त तापदायक आहे.
आणि त्या रूपानं तो विश्वाभास आपल्याला आडवारा म्हणजे स्वरूपाकडे जाण्याला प्रतिबंध करतो असं माऊली म्हणतात. तो विक्षेप स्वरूपापर्यंत जाऊ देत नाही. आवरणापेक्षा सुद्धा विक्षेप बळकट आहे. विक्षेप खरा वाटतो आणि जो मित्र नाही तो मित्र वाटायला लागतो. आणि विक्षेप म्हणजे भ्रम किंवा संसार, म्हणून याला विश्वाभास म्हटलेला आहे. आता अश्वत्थ वृक्षाचं वर्षण आहे. आता या संसाराला वृक्ष तरी कसं म्हणावं, तर हा वृक्षासारखा तर दिसत नाही. आता त्याचं वैलक्षण्य जे एक काहीतरी विशिष्ट लक्षण जे इतरांच्या पेक्षा वेगळं आहे ते इथं भगवंतांनी सांगितलेलं आहे. परी येरा रुखा सारिखा तळीमुळे वरी शाखा तैसा नो हे म्हणून लेखा नयेची कवना. दिस इज नॉट लाईक अदर ट्रीज विच हॅव देअर रूट्स ॲट द बेस अँड ब्रांचेस अपवर्ड. वृक्ष म्हटलं की खाली मुळं आणि वरती शाखा येतात. माऊली म्हणतात हा वृक्ष तसा नाहीये, हा उलटा आहे. याची मुळं वर आहेत आणि शाखा खाली आहेत. आणि म्हणून सामान्य जर वृक्ष असता की ज्याची मुळं खाली आणि शाखा वर आहेत, तर माऊलीने 2 उपाय दिलेले आहेत. आता तिसरा उपाय कॉपर सल्फेट घालायचा अलीकडे आलाय. नाहीतर मोठं झाड पाडायचं असेल तर काय करायचे, करवतीनं किंवा कुऱ्हाडीनं कापायचा, किंवा फार मोठा वृक्ष असेल तर या तळाला आग लावून द्यायची, ती वृक्ष पडतो. पण हा संसाररूपी वृक्ष अलौकिक असल्यामुळं आपल्याला या प्रकारच्या क्रियेनं त्याचा नाश करता येणार नाही. संसाररूपी वृक्षाचा नाश करायचा असेल तर ज्ञानाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. ज्ञानरूपीच खडग किंवा ज्ञानरूपीच कुऱ्हाड चालवायला लागेल. नाहीतर एखादा म्हणेल हा इतका भयावह वृक्ष जो आहे, मी कुऱ्हाड आणतो आणि तोडून टाकतो. तोडायला तुला त्याच्या मुळापर्यंत जाताच येत नाही तर काय तोडणार. तुझा घाव जो बसतोय तो फांद्यांवरती बसतोय आणि आपण बघतो छाटण्या केल्या की वृक्ष अजून जोरात वाढतात. तसं क्रियेनं काहीतरी करून क्रियेनं मी संसार सागर तरून जाईन किंवा क्रियेनं मी हा संसार वृक्ष तोडून टाकीन, जमणार नाही. त्याला ज्ञानच हवं. आगी का कुऱ्हाडी होर इरगावा जरी बुडी तरी हो का भलतेवडी वरीचील वाढी. तिथं आग किंवा कुऱ्हाड याचं काहीही चालणार नाही. अर्जुन म्हणतो देवा संसार हा वृक्ष आहे असं म्हणतोस, तर मग त्याला खाण्यासाठी फळ आणि सुगंध घेण्यासाठी फूल येत असेल ना. मगाशी मी बोलल्याप्रमाणे अर्जुनाचा प्रश्न आहे. आता वृक्ष म्हणतोस, फांद्या फळ वगैरे आपण समजून घेऊ, पण अर्जुन इज मोर इंटरेस्टेड इन फ्लॉवर्स अँड फ्रुट्स. आपल्यालाही तसं ना, झाड कुठलं का असे ना, आम्हाला त्यातनं खायला काय मिळेल आणि सुगंध मिळेल का. भगवान म्हणतात यया फळ ना चुंबिता फूल ना तुरंबिता जे काही पंडूसुता रुखुची हा. त्याचा तात्पर्य अर्थ असा आहे, संसार रूपी वृक्षाला सुखरूपता नावाचं फळ आणि अनुकूल भोग रूपी नावाचं फूल. ऍटलिस्ट आता काही काही झाडांना फळ अजिबात येत नाही पण फुलं खूप छान येतात. आता जाई जुई मोगरा हे काय खाण्याचं नाहीये ना, पण अनुकूल भोग तरी आहे ना. भले भूक नाही भागली, थोडा वेळ तरी बरा होतो. मग संसारात काही वेळ तरी बरा जाईल का, तर तेही शक्य नाही. पोट तर भरणार नाहीच आहे कधी संसारात, पण 2 घटका निवांत बसतो म्हटलं तरी ते शक्य नाहीये. म्हणून सुखरूपता नावाचं फळ नाही आणि अनुकूलता नावाचं फूल नाही, असा दिस इज एंटायरली बॅरन ट्री. आपल्याला पटते का खरे, मनापासून सांगा. ज्याचा ज्ञानेश्वरांच्या वरती पूर्ण विश्वास आहे त्यालाच हे पटेल, अन्यथा अवघड आहे. म्हणून ह्या भगवंताच्या एका चरणावरती जरी आम्ही विश्वास ठेवला ना, तरी अलोलुपत्व नावाचा जो 26 दैवी गुणांच्या मधला एक गुण सांगितलाय. अलोलुपत्व म्हणजे ऐहिकीचे का पारत्रीचे, भोग पाईक झाली या इच्छेचे, तरी भोगावे हे न रुचे मना माझे. माऊली म्हणतात ऐहिकीचे किंवा पारत्रिकीचे,
या जगातले किंवा पारत्रिकेचे संसाराचे भोग पायिक झाली या इच्छेचे, म्हणजे क्रिया करून सुद्धा नाही, तो असा योगी आहे की त्यानं इच्छा करावी की मला संसारातलं हे सुख मिळावं आणि ते समोर येईल, तरी सुद्धा तो भोगायला तो नाही म्हणतो. का? तर त्याला निश्चय झालाय हे फसवाय, हे मला पाणी पाजत नाहीत, फेसानं भरलेला ग्लास दिलाय. हे जर कळलं ना तर तो संसाराकडे त्या दृष्टीने बघेल की या फळ ना चुंबिता फुल ना तुरंबिता. म्हणून मिथ्यात्व ज्याला पटलं ना त्याला अलोलुपत्व यायलाच पाहिजे. आणि पसायदानात हीच भूमिका पुढे आलेली बघा, दृष्टादृष्ट विजयी व्हावे जे, ऐहिकातलं पण नको. आणि माऊली काय म्हणतात, भोग पायिक झाली या इच्छेचे. अरे भोग मिळवायचे असतील तर काहीतरी प्रयत्न तरी करायला लागतो ना. तुम्हाला एवढं वरदान दिलंय की यू आस्क अँड यू विल गेट, तरी पण तो म्हणतो नाही, हे फसवाय. तुम्ही पाणी म्हणून मला बुडबुडे पाचताय, हे मला नको, मला खरं पाणी पाहिजे आहे. त्याशिवाय ज्ञानेश्वरी डायजेस्ट होत नाही. या अध्यायाचं काय म्हणतो आपण प्रयोजनच सांगितलेलं आहे. आधी मिथ्यात्व पटवून घ्या. जसं आपण रेल्वे स्टेशन गेल्यावरती म्हणतात ना, तिकीट काढा आणि मग गाडीत चढा, ततपद तत्परिमार्गितव्यम आहे ना, त्याची ही भूमिका आहे. आधी मिथ्यात्व निश्चय करा, नसेल तर 5व्या श्लोकाला थांबा. शुक्रवारी 5वा श्लोक करून थांबूया. आधी तिकीट काढा आणि मग तिकीट न काढता गाडीत चढला, टीसी हाकलून देणार. तसं मिथ्यात्व रूपी निश्चय केल्याशिवाय 15व्या अध्यायामध्ये पुढे जाता येत नाही, आचरणात येणार नाही. तिकीट काढावंच लागेल. फळ ही संसार निष्फळ आहे. संसार जर सफळ असता तर परमार्थ निर्माण झाला असता का? एवढी मठ मंदिरं, पंढरपूर, आळंदी, काय गरज होती? संसारात जर मनुष्य म्हणाला असता सफळ झालाय, कुठेही जाण्याची गरज नाही. आता हल्ली गल्लोगल्ली ही परमार्थाची दुकानं बोलावलेली आहेत. हे नाईलाज म्हणायला लागतं. आता तिथं खोटा परमार्थ विकतात ही गोष्ट सोडून द्या, पण निर्माण तर झालेली आहेत ना. संसार सफळ जर झाला असता तर हे काहीही निर्माण झालं नसतं. ज्या अर्थी परमार्थ आलेला आहे याचाच अर्थ संसार सफळ होत नाही. अजून एक गंमत म्हणून सांगतो, धूत महाराजांचंच वाक्य मी लिहून ठेवलं याच्यामध्ये. परमार्थ थोडासा जरी केला ना तरी खूप केला असं वाटतं. आता आम्ही शनिवारी घरी गेलो ना, काय सांगणार, काय सांगू, 3 दिवस सकाळ संध्याकाळ ज्ञानेश्वरी केले, 3 सव्वा 3 दिवस. आणि 55 वर्ष आली संसार केला, पण भरपूर काय म्हणत नाही. अजून राहू देव, नातवाला नोकरी लागायची हो, त्याच जरा एकदा बघतो. पण तू झाल्यावर फुलं उधळतो आणि मग येतो की मुरगुडला. तो कितीही जरी केला ना पुरेसाच वाटत नाही. आणि हा थोडासा जरी केला, अरे केवढा, काय सांगू तुम्हाला. चातुर्मासात पंढरपूरला 4 दिवस राहिलो. देगलूरकर महाराजांची सकाळ संध्याकाळ प्रवचन, राहायला 4 दिवस, खरं बघायला 3.5 दिवस. इथून फुशार काय मारायच्या, 4 दिवस राहिलो. आणि इथे 50-55 वर्ष गाणं चालू आहे. अरे थांबव आता, थांबव आता. काका म्हणतात तसं सुनेला किचनचा आणि तिजोरीला मुलाचा ताबा दे ना. नाही, जरा थांबा थोडं, अजून सेट व्हायचे पोरं. सुनबाईला अजून स्वयंपाक येत नाही हो, पोरग्याला अजून व्यवहाराची अक्कल आलेली नाही हो. येईल मग त्याला किल्ल्या देतो आणि मग हिच्या ताब्यात स्वयंपाकर देतो. आज मला सकाळी कोणतरी म्हणलं, अजून आमच्या डोक्यात सकाळची भाजीच येते. वाईट वाटून घेऊ नका रामकृष्ण. बट ॲट सम पॉइंट ऑफ टाइम you have to hand over all your affairs to your next generation. नाहीतर संसार कितीही जरी केला सुटणार नाही. परमार्थात बरोबर उलट आहे. थोडासा केला तरी, सप्ताह केला तर केवढं वाटतं, नुकतंच सत्याहून आलोय. असो, या संसार वृक्षाचे मूळ वर आहे, म्हणजे ब्रह्म हे या संसार वृक्षाचे मूळ आहे. याचा अन्वय अर्थ असा आहे की वृक्षामध्ये अस्ति भाती प्रिय नावाचा जो रस जो आहे, तो रस
या संसार वृक्षाला टवटवीत ठेवतो. मी सकाळी ज्याप्रमाणे बोललो ना, आपल्याला सवय काय आहे की आकाश म्हटलं की वर बोट दाखवायचं. तसं ब्रह्मवृक्षाचं मूळ म्हटलं की सगळ्यांना वर बघतो. आता विवेकानंदांनी जी त्यागाची जी व्याख्या केलेली आहे ना, त्याग 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 म्हणजे काय? गिव्हिंग अप लोअर ट्रूथ फॉर द हायर. कमी प्रतीचं विवेकानंद असत्य कशालाच म्हणत नाहीत बरं का. जगामध्ये असत्य असं काही नाही, सगळं सापेक्षित आहे. त्या त्या फ्रेमवर्क मध्ये ते सत्य वाटतं. फ्रेम बदलली, चौकट बदलली की ते सत्य असत्य होतं. मी जास्त इलॅबोरेशन करत नाही याचं. गिव्हिंग अप लोअर ट्रूथ फॉर द हायर. आता लोअर ट्रूथ आणि हायर ट्रूथ म्हणलं की समोर डोळ्यापुढं असं आणि असं आलं ना. पण हे लागू होतं का हो तिथं खाली आणि वर? नाही, या गोष्टी तिथं लागू होत नाहीत. नाईलाजानं आम्ही त्याला लोअर ट्रूथ आणि हायर ट्रूथ म्हणतो. म्हणजे एखादं सत्य कमी प्रतीचं आहे. म्हणजे आता अहम ब्रह्मास्मी हे वाक्य मी इथं ठेवलं आणि जग सत्यत्वाचं वाक्य इथं लिहून ठेवलं, तर इथं हायर ट्रूथ खाली असलं तरी ते हायरच आहे ना. इथं गुणविशेषानं आपल्याला बघायचंय, त्याच्या तात्पर्यार्थानं बघायचंय, त्याच्या उंचीकडनं बघायचं नाहीये की हे खालच्या स्वरूपाचं सत्य आहे. कारण खाली आणि वर म्हटलं की असंच आपल्या लक्षात येतं. जसं आकाश म्हणलं की इकडं, हे लक्षातच येत नाही. तसं गिव्हिंग अप लोअर ट्रूथ फॉर द हायर. आणि म्हणून ब्रह्म हे वर आहे म्हटलं की वर बघू नका. दॅट इज हायर ट्रूथ. आता हातही हलवणं बंद करायला पाहिजे, कारण हात हल्ला की तुमचं लक्ष वर जातं. हायर ट्रूथ, लोअर ट्रूथ. तर तसं नाहीये, अनुभवानं बघायचंय त्याच्याकडं. सच्चिदानंद जे अंतिम स्थिती आहे, त्याचा जो गुण जो आहे अस्थिभाती प्रिय, तो या संसारामध्ये उतरलेला आहे. जसं रज्जूचं लांबी, रुंदी किंवा ती काही वाकडी तिकडी असेल, सरळ असेल, ती त्या सर्पात उतरते ना. रज्जू जर सरळ पडला असेल तर सर्प वाकडा तिकडा दिसतो का? किंवा रज्जू वाकडा तिकडा असेल तर सर्प सरळ दिसतो का? म्हणजे सर्पाचे, दोरीचे काही गुण सर्पामध्ये दिसतात ना आपल्याला. तसं ब्रह्मस्वरूप हे सच्चित आनंद आहे. त्याचा अंशात्मक अस्थिभाती प्रिय हे 3 गुण संसारामध्ये उतरलेले आहेत. आपण म्हणतो ना की अत्तराच्या दुकानामध्ये गेलं, अत्तर खरेदी जरी नाही केलं, थोडा वेळ बसून जरी आलो तरी कपड्याला वास लागतो. तसं संसार हा त्या अधिष्ठानावरती अध्यस्त जरी असला तरी अंशात्मक का होईना, मिथ्या दृष्टी जोपर्यंत होत नाही किंवा अत्यंता भाव जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्या संसारामध्ये काहीतरी सुखाचा ओलावा आहे असं आपल्याला वाटतं का नाही? दॅट इज लोअर ट्रूथ. आणि हायर ट्रूथ म्हणजे काय? सच्चिदानंद सुखरूप आत्मा, दॅट इज हायर ट्रूथ. पुढे जाऊया. आणि अश्वत्थू हा ऐसी, या झाडाला अश्वत्थ का म्हटलेलं आहे? प्रसिद्धी कायसी आत्मविद विलासी निर्णय केला. जे तत्ववेत्ते आहेत किंवा साधू संत आहेत किंवा तत्वदर्शी जे पुरुष आहेत, त्यांनी या वृक्षाला अश्वत्थ म्हणण्याचं कारण काय? लौकिकामध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ. हे आघवेची बरवे तुझी ये प्रतीती फावे, तैसेनी सांगो सोलिवे विन्यासेगा. भगवंत आता प्रतिज्ञा करतात, याला अश्वत्थ म्हणून का नाव दिलेलं आहे हे तुला स्पष्टपणे समजेल. विन्यासे विनासायास, असं मी तुला स्पष्ट करून सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या काव्यामध्ये, ज्ञानेश्वर महाराजांच्या भाष्यामध्ये रूपक अलंकार हा सगळ्यात जास्त आलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एकूण 4500 ओव्या या दृष्टांत आणि रूपकाच्या आहेत. याला कारण एकच आहे, माऊलींची तळमळ, की हा ग्रंथ भगवद्गीता जीवन आनंदानं कसं जगावं हे सांगणारं तत्वज्ञान सामान्यातल्या सामान्य माणसाला कळलं पाहिजे, म्हणून दृष्टांत आणि रूपकांची रेलचेल आहे.
आमचे परमपूज्य अण्णा वैकुंठवासी अण्णा घाणेकर नेहमी बोलायचे, माऊलींची दृष्टी, माऊलींची हृदय असं आहे, त्या काळच्या ज्या स्त्रीनं घराचा उंबरठा ओलांडलेला नाही तिला गीतेचं तत्वज्ञान करावं. म्हणून इतके सुंदर घरगुती रोजच्या आपल्या बघण्यातले दृष्टांत ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवामध्ये. अमृतानुभव म्हणजे बघा तुम्ही, द हायेस्ट फिलॉसॉफी ऑफ वेदांत इज अमृतानुभव, अजातवाद. पण सगळे दृष्टांत तुमच्या आमच्या परिचयाचे आहेत. बरं, नुसते परिचयाचे नाहीत, रेलचेल आहे रेलचेल. धूत महाराज म्हणायचे त्या दृष्टांताची मालगाडी आहे, 12 13 दृष्टांत एकेका सिद्धांत करता. प्रमाण फक्त 2 वेळा आलेली आहेत अमृतानुभवामध्ये. तसं ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण आणि प्रमेयाच्या ओव्या कमी आणि दृष्टांत आणि अलंकाराच्या 4500 ओव्या आहेत. याच्यामधनं माऊलींची तळमळ आपण समजून घेतली पाहिजे. का इतके दृष्टांत दिले, का इतके अलंकार दिले? त्या दृष्टांताचे 3 प्रकार सांगितलेले. रूपक 3 प्रकारचं असतं. इथं वृक्षाचं रूपक जे केलेलं आहे ना, त्याची विशेषता सांगितली आहे. समरूपक, न्यून रूपक, अधिक रूपक ही व्याकरणातली सामान्य रूपक आहेत. माऊलींनी आपल्याला अनेक वरदान दिले उलट रूपक. ऊर्ध्व मूल अधशाखा हे उलट रूपक आहे. समरूपक म्हणजे काय? भगवंताचे चरणकमल हे समरूपक आहे. भगवंताचे चरणकमल मी तुम्हाला सकाळच्या आपल्या सत्रामध्ये सांगितलं, उत्तमानाम स्वरूप ही पाद शब्देने उच्चारित. समरूपक हे तुझ्या समोर ज्या पादुका ज्या आहेत त्या भगवंताच्या उत्तम रूप आहे असं जाण, यात कमी अधिक काही नाही. दुसरं काय आहे? न्यून रूपक. न्यून रूपक म्हणजे काय? ती गोष्ट सांगण्याकरता मला दुसरं एक त्याच्याशी साधर्म्य असणारी वस्तू मिळाली आहे, पण तरी सुद्धा त्यात काहीतरी न्यूनता आहे, त्याला म्हणायचं न्यून रूपक. म्हणजे काय? तसं बघायला गेलं तर भगवान वेदवर्षी व्यास यांना शंकर म्हणायला काही हरकत नाही, कारण ज्ञानाच्या दृष्टीनं भगवान शंकर आणि वेद व्यास समच आहेत. पण तरी वेद व्यासांना आम्ही शंकर का म्हणत नाही? तर त्यांना तिसरा डोळा नाही, एवढा एकच फरक आहे. शंकराला तिसरा डोळा आहे, व्यासांना तिसरा डोळा नाही, म्हणून त्याला म्हणायचं न्यून रूपक. अधिक रूपक जे वस्तू मिळाली आहे पण ती त्याच्यामध्ये त्याच्या गुणांचं काहीतरी अधिक्य आहे. संतांचं वर्णन करताना अधिक रूपक वापरलेलं आहे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंडेजे तापहीन. संतांना मी चंद्र म्हणतोय पण अलांछन, चंद्रावर डाग आहे, संतांवर डाग नाही. अधिक रूपक. मार्तंडचे तापहीन, तुम्ही संतांना सूर्य म्हणू शकता पण मार्तंड जे तापहीन, हा सूर्य फार जवळ येऊ देत नाही, ताप देतो, चटके देतो. संत ज्ञानसूर्य आहेत, त्यांचा ताप नाही, उलट संतांच्या प्रकाशामध्ये आम्हाला शीतलता वाटते, संसाराचा दाह नष्ट होतो, म्हणून त्याला अधिक रूपक म्हटलेलं आहे. आता समरूपक, न्यून रूपक, अधिक रूपक याच्या व्यतिरिक्त उलट रूपक म्हणजे हा संसार वृक्ष आहे. कारण नेहमीच्या ठिकाणामध्ये आपल्याला खाली मुळं आणि वरती शाखा, इथं मात्र वरती शाखा आणि खाली मुळं असं हे संसाराचं रूपक आहे. श्लोक क्रमांक 1. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलधशाखम अश्वत्थ प्राहुरम्यम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेदस वेदवित. द ब्लेसेड लॉर्ड सेड, द वाईज तत्ववेत्ते लोक काय बोलतात? इटर्नल अश्वत्थ ट्री, संसार वृक्षाचं पिंपळ्यावरनं रूपक केलेलं आहे. विथ रूट्स अभाव, ज्याची मुळं वर आहेत, शाखा खाली आहेत, त्याची पानं म्हणजे वेद आहेत. वृक्ष झाकला गेलेला आहे तो वेदांच्या पानांनी. आणि ही हू अंडरस्टँड धिस ट्री ऑफ लाईफ इज द नोर ऑफ वेद. या संसार वृक्षाचं म्हणजे संसार नेमका काय आहे हे ज्याला व्यवस्थित कळलं त्याला आम्ही वेदवित म्हणू, त्याला वेद कळले असं आम्ही म्हणू. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगा तरू येया, येणे रुखेची का जया ऊर्ध्वगा कमे. एरवी अधोर्ध्व अध हे नाही जेथ भेद, अद्वयासी एकवद जया ठाई.
हे अश्वत्थ वृक्ष जे आहे ना, त्याचं वर्णन करताना गुरुजींनी म्हणजे परमहंस योगानंदांनी त्यांच्या गॉड टॉक्स विथ अर्जुन मध्ये या अश्वत्थ नावाचा उहापोह केलाय. अश्वत्थामा कुणाचा मुलगा आहे? द्रोणाचा मुलगा आहे. द्रोण म्हणजे योगिक शास्त्राच्या दृष्टीने संस्कार. ते संस्कार ज्या वेळेला दृढ होतात चित्तामध्ये, त्यावेळी त्याचं नाव अश्वत्थामा. द्रोण मरतो. महाभारतीय युद्धामध्ये द्रोणाचा वध आहे. चकवून का होईना केलाय, तो मी आता सांगत नाही, माझ्या महाभारताच्या प्रवचनामध्ये मी बऱ्याचदा सांगितलेला आहे. अश्वत्थामा चिरंजीव आहे. अश्वत्थामा मरत नाही. ते संस्कार जे आहेत ना, ते मरत नाही, पण त्याचा बाध करता येतो. कारण संस्कार जे आहेत ना, ही प्रकृतीची बाळ आहेत, ती गुणांची बाळ आहेत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये किंवा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये समसंस्कार नाही आहेत. धरून चला 1000 संस्कार आहेत असं धरू आपण, त्यातले 10-12 माझ्या चित्तामध्ये असतील. संस्कार म्हणजे माझ्या लेटंट डिझायर्स, आतृप्त इच्छा. मी त्याला वासना पण म्हणणार नाही, कारण वासना म्हटलं की आपलं मन निगेटिव्हिटीमध्ये जातं. आपण सगळेजण प्रत्येक वेळेला वी आर नॉट नेसेसरीली बॉर्न ऑफ निगेटिव्हिटीज. आपण म्हणतो जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, आणि मग इम्प्लाइड मिनिंग काय होतं की वासना म्हणजे वाईट. तुमची वासना वाईट म्हणून तुम्हाला परत जन्म, असं नाहीये. चांगली वासना सुद्धा बांधून घालते ना. एखाद्या मनुष्याला या आयुष्यामध्ये उत्तम चित्रकार व्हायचं होतं, त्या वासनेने त्याला बांधून घातलं. पुढच्या जन्मी तो चित्रकार म्हणून जन्माला आला. सचिन तेंडुलकरला कदाचित मागच्या जन्मी उत्तम क्रिकेटर होऊन इंटरनॅशनल क्रिकेट खेळायचं होतं, जमलं नाही. मरताना ती वासना बळकट राहिली. अगेन ही वॉज बॉर्न अगेन. तसं आपण सगळेजण ना अश्वत्थामा आहोत. कारण जे मरते समय जो संस्कार दृढ होता तो घेऊन आपण जन्माला आलेलो आहे. गुरुजींनी गॉड टॉक्स अर्जुन मध्येची कॉमेंट्री दिली, तीच तुम्हाला मी सांगतो. सन ऑफ द्रोण, अश्वत्था इज द पीपल ऑर होली फिग. त्याचं सायंटिफिक बोटॅनिकल नेम आहे फायकस रिलिजिओसा. हे विसरलात तरी चालेल. सन ऑफ द्रोण, द्रोणाचा पुत्र म्हणजे अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा रिप्रेझेंट्स कॉस्मिक ट्री ऑफ लाईफ इन द फॉर्म ऑफ ह्युमन बॉडी. हे झाड आहे. आपल्याकडे कोल्हापुरात जे लोक वावरलेत त्याला मनुष्याच्या देहाला झाड म्हणायची प्रथा माहिती आहे ना. अंगात आलेल्या माणसाला काय म्हणतात? झाड. हे आपण सगळ्यांना पिंपळाची वृक्ष आहोत का? वी आर बॉर्न ऑफ ऑल डिझायर्स. आपण सगळ्यांना अश्वत्थामा आहोत बरं का. तो जसा चिरंजीव आहे तसं वासना रूपानं आपण सगळ्यांना चिरंजीव आहोत. जोपर्यंत आपल्या वासना निवृत्त होत नाहीत, तुम्ही आम्ही सगळ्यांना अश्वत्थामे आहोत. आणि तेच गुरुजींनी सांगितलंय. मॅक्रोकॉझम रिप्रेझेंटेड इन मायक्रोकॉझम. मॅक्रोकॉझम मध्ये अनंत आहेत. धरून चला 1000 वृत्ती, 1000 संस्कार, 1000 ओढ. माझ्यात त्या सगळ्याच्या सगळ्या ओढी नाही आहेत ना. त्यातलं काहीतरी थोडं माझ्यामध्ये आहे. एवढं सगळं असतं तर माझा धृतराष्ट्रात झाला असता. सगळ्यात जर संस्कार आणि वासना असत्या तर त्यातलं थोडंसं काहीतरी माझ्यात आहे, थोडंसं तुमच्यात आहे, थोडंसं त्यांच्यात आहे. काही ओव्हरलॅप आहे. ओव्हरलॅप असलं की लोक एकत्र येतात माहिती ना. सद्गुण ओव्हरलॅपिंग असले तरी आपण सत्संगाला येतो, कारण सत्वगुण आहे. आणि दुर्गुण एकत्र असले की संध्याकाळी लोक एकत्र येतात. ओव्हरलॅपिंग असले की मनुष्य एकत्र. ते समान आहेत संस्कार. काही संस्कार समान आहेत, काही संस्कार वेगळे वेगळे आहेत. या दृष्टीनं आपण सगळेजण अश्वत्थामे आहोत. आणि याचा जीव रूपानं जो विचार केलाय तो 13व्या अध्यायात केलेला आहे. मायक्रोकॉझमचा म्हणजे व्यष्टीचा, आणि समष्टी रूपानं आता 15व्या अध्यायामध्ये चालू आहे. आणि हा अश्वत्थामा का म्हटलेला आहे? हे जे आपले संस्कार जे आहेत ना,
ते अश्वत्थाम्याला मारणं सोपं का नाहीये? ज्यांना सायकॉलॉजी माहिती आहे की कॉन्शियस माइंड मधले संस्कार जे आहेत ना ते म्हणजे द्रोण, सबकॉन्शियस माइंड मधले जे संस्कार आहेत ते म्हणजे अश्वत्थामा. कॉन्शियस माइंड मधले जे संस्कार आहेत ना त्याच्यावरती आपण प्रयत्नानं कंट्रोल मिळवू शकतो. सबकॉन्शियस माइंड आपल्याला जिंकणं खूप अवघड आहे, कारण ते कधी डोकं वर काढतील सांगता येत नाही. ते फक्त त्याला पोषक वातावरण आणि गुण कधी वरती येतो आणि मी कधी डोकं वर काढतो ह्याची ते वाट बघत असतात. तेव्हा दे डू नॉट डाय. सबकॉन्शियस माइंड मध्ये ते तसेच बसलेले असतात आणि जन्मोजन्मी आपला पाठलाग करतात. मग आपल्याला कळलं पाहिजे, शांतपणे कधीतरी विचार करला पाहिजे की माझ्या मनामध्ये, माझ्या चित्तामध्ये दृढ संस्कार कशाचा आहे, आणि तो जर कळला तर निवृत्त करता येतो. नाहीतर माझ्यातला अश्वत्थामा कधीही मरत नाही. महाभारतातलीच तुम्हाला गोष्ट सांगतो, वेळ संपत आलाय आपला, तुम्ही पण दमला असाल, माझ्याही घशाला कोरड पडायला लागली. महाभारतामध्ये द्रोणाचार्यांना चकवून मारलं. द्रोण म्हणजे संस्कार. आता बघा, मी नेहमी उदाहरण देतो, माझ्या आजीला स्लिपिंग पिल होत्या. झोपेची गोळी घेतल्याशिवाय आजी झोपायची नाही, हा तिच्यावरचा संस्कार होता. त्या झोपेच्या गोळीचे साईड इफेक्ट दिसायला लागले. त्यावेळेचे जे डॉक्टर होते 1982, 83, 84, त्यांनी साधा उपाय सांगितला. हे बघा, तुमच्या आजी आता म्हाताऱ्या झाल्यात, झोपेच्या गोळी घेऊन ते रात्री कदाचित कुठेतरी पडतील, बाथरूमला जाताना ह्याला, तर एक काम करा, पेपरमिंट मिळायचं पांढरं गोल, ते अर्ध करायचं, 8:30-9ला हा आजी झोपेची गोळी घे ना असं सांगा, आणि ती गाढ झोपायची हो. माझी आजी शेवटच्या काही दिवसामध्ये पेपरमिंटची गोळी घेऊन झोपली आहे. त्याला मेडिकल सायन्समध्ये प्लासेबो इफेक्ट म्हणतात. म्हणजे तिच्यावर 5-10 वर्षाचा जो संस्कार होता झोपेच्या गोळीचा, तो अशा पद्धतीनं चकवून मारता आला. माझ्यावरची जे, म्हणून द्रोणाचार्यांना जे चकवून मारलं ते या अर्थानं घ्या की माझ्यावरच्या कॉन्शियस माइंड मधले जे संस्कार आहेत त्यांना काहीतरी कारणानं त्या संस्कारांच्या पासून आपल्याला दूर नेता येतं. पण अश्वत्थामा जो आहे ना तो इतका बळकट आहे की तो मारला सबकॉन्शियस माइंड मध्ये. म्हणून की आपण म्हणतो ना की अवगुण, दुसऱ्याचा अवगुण जरी असला तरी समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलंय, अवगुण अखंड न वर्णावा. कारण अवगुणाचं वर्णन करता 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 आपल्या चित्तामध्ये वर्णन केलं की संस्कार झाला, वर्णन केलं की संस्कार झाला. जसं आपण एखादी मुळी गिरवत 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 किती कडवट औषध तयार होतं, तसं अवगुण सतत वर्णन, अवगुणच एकतर क्रिया करायला जाऊच नाहीये दुर्गुणातली, पण अवगुण वर्णन सुद्धा करू नये, कारण चित्तामध्ये दृढ संस्कार होतो. तो संध्याकाळी इकडे जातो, तो संध्याकाळी तिकडे जातो. हा संस्कार इतका दृढ होतो ना की अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की ज्या अवगुणाला तू दोष देत होतास त्या अवगुणाकडे तूच जातोस. तुझे पाय कधी वळतात कळत नाही तुला. म्हणून अवगुण अखंड न वर्णावा. अवगुणांचं वर्णन करणं किंवा असत्याचं चिंतन करणं म्हणजे आमच्यातला अश्वत्थाना आपण बळकट 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 करत जातो. कॉन्शियस माइंड पेक्षा सबकॉन्शियस माइंडची व्याप्ती फार मोठी आहे. आणि म्हणून आपण सगळेजण थोड्या थोडक्या का परिणामानं सगळेजण कमी अधिक प्रमाणामध्ये अश्वत्थामा आहोत. सबकॉन्शियस माइंड मध्ये कोणत्या वृत्ती मी बळकट केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे मला जन्म मिळाला हे मला कळालेलं नाही. कळालं नसलं, नको कळू दे. त्या ज्या गोष्टी आपल्याला कळल्या नाहीयेत त्याचा नाश करता येत नाही, पण ज्ञानानं त्याचा बाध करून एक कायमचं त्याच्यावरती झाकण आपल्याला घालता येतं की ज्याच्यामुळं त्या वृत्ती जरी पृष्ठभागावरपर्यंत जरी आल्या तरी तिथंच दाबल्या जातील, त्याचं तरंगामध्ये रूपांतर होणार नाही. आणि म्हणून आपल्याला जे सतत नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा म्हणून सांगितले ते तेवढा करतात.
ते नामस्मरण रूपी तिथं आपण त्याला एक कव्हर घालून ठेवतो. कुठलीही वृत्ती येऊ दे ती तिथं थडकून परत गेली पाहिजे. कॉन्शियस माइंड मधलं ठीक आहे, जे समोर आपण बघतो त्याला विरोध करू शकतो, त्याच्यापासून लांब राहू शकतो. पण मधला रिकामा जो प्रचंड वेळ जातो ना आपला, म्हणून ते म्हणतात आपल्या परमार्थामध्ये सतत नामस्मरण करा. अश्वत्थामानं डोकं वर काढता कामा नये बघा. अश्वत्थामा मारला गेला नाही, हे त्याचं इम्प्लाइड मिनिंग आहे. याची समरी सांगतो आणि थांबतो. अश्वत्थ वृक्षाचं उद्या सकाळी थोडक्यात वर्णन करीन. समरी, इन द गीता वर्सेस, अश्वत्थामा ट्री रिप्रेझेंट्स स्पेसिफिकली द क्रिएटिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ प्रकृती ॲट वर्क. प्रकृती जे कार्य करते त्या तत्वांचं वर्णन म्हणजे हा अश्वत्थ वृक्ष आहे. इन द थ्रीफोल्ड बॉडी ऑफ मॅन, थ्रीफोल्ड बॉडी म्हणजे आपल्या आत्मस्वरूपावरती स्थूलदेह, सूक्ष्मदेह आणि कारणदेह असे 3 त्रिपुट आहेत ना, 3 पुटी आहेत, 3 आवरणं चढलेली आहेत. द एनॉलॉजी इटसेल्फ इज इक्वली ॲप्लिकेबल टू कॉस्मिक स्केल. हे संसार रूपाचं जे आपण जे आता वर्णन करतो आहे संसार वृक्षानं, त्याचं मिनिएचर जर बघायचं जर असेल तर आपण आपल्यामध्ये बघावं. व्हॉट इज रिप्रेझेंटेड इन मॅक्रोकॉझम सेम इज रिप्रेझेंटेड इन मायक्रोकॉझम. म्हणून अश्वत्थ वृक्षाचं उद्या वर्णन करत असताना नेहमी इंट्रोस्पेक्शन करून हे माझ्यामध्ये आहे, हे माझ्यामध्ये आहे, कारण हा काहीतरी वेगळा वृक्ष नाहीये. मग अशी दादांना मी नोट्स दाखवत होतो, काही काही जी अशी पंच लाईन्स आम्हाला ज्या सांगितल्या ना, संसार दिसायला बाहेर आहे, असायला आत आहे. बघा, मी मगाशी जे सांगितलं विश्व, जग आणि संसार, ईश्वर निर्मित जग आणि विश्व जे आहे ना त्याच्यामध्ये सुख दुःख नाहीये. मनुष्यानं त्याच्यावरती जो अनुकूल प्रतिकूलतेचं विष घालून घेतले ना त्याच्यामुळं संसार आहे. आणि अनुकूल प्रतिकूल कुठे आहे? अनुकूल प्रतिकूल चित्तामध्ये आहे. त्यामुळं संसार दिसायला जरी बाहेर असला तरी असायला तो आत आहे. त्यामुळं उद्या सकाळी अश्वत्थ वृक्षाचं वर्णन करताना जसं मी सांगितलं, आकाश म्हणलं की सगळ्यांना बोट वर दाखवतात, तसं संसार वृक्ष म्हणलं की असं बाहेर कुठेतरी बोट दाखवू नका. आत बोट दाखवून हा संसार वृक्ष माझ्यातच कसा फोफवलाय. आणि ऊर्ध्व मूल म्हणजे हे, अधशाखा म्हणजे हे ऊर्ध्व मूल, अधशाखा, आणि मग त्याच्या फांद्या कुठल्या, त्याचं मूळ नेमकं काय आहे, त्याला पानं कुठली कुठली वेगळी लागलेली आहेत, मग त्याच्यामध्ये जीव आणि शिव नावाचे 2 वस्तीला कसे आले, या सगळ्याचं विस्तारानं वर्णन उद्या सकाळी 9:30ला. 9:30ला चालेल ना? उद्या सकाळी 9:30ला अश्वत्थ वृक्षाचं आपण वर्णन करूया. थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.